सर्वमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 38 अन्नपूर्ती। मागच्या 37व्या अध्यायापर्यंत कर्मकांडांची माहिती सांगून श्री गुरुचरित्राच्या त्रिदिनात्मक पारायणात विहित दुसऱ्या दिवसापर्यंत घ्यावयाचे अध्याय कर्मकांड समाप्त झाला। 38 पासून पुढे भक्तिकांड सांगितले आहेत। पहिले ज्ञानकांड, त्यात उपासना कशी करावी, व्रते कशी करावी, कुणी कोणती करावी, सेवा भक्ती म्हणजे काय, ती कशी करावी याबद्दल ज्ञान दिले। म्हणून ज्ञानकांड दुसऱ्या 35 ते 37 पर्यंत, कर्मकांडात प्रत्येकाचे विहित कर्म काय आहे, कर्मत्यागाचे परिणाम काय आहेत, कर्मभोगाचा परिपाक कसा असतो, शिवाय ब्राह्मणांनी कायम कसे आचरण करावे याबद्दल माहिती दिली आहे। आता 38 ते 53 पर्यंत भक्तिकांडात गुरुभक्तीची पद्धती व त्यांची फलित यांचे वर्णन आहे। त्याला भक्तिकांड म्हणतात। यापूर्वीच्या कथानकात श्री गुरूंना दक्षिणा देण्यासाठी भक्तांनी द्रव्य आणले, त्याचा स्वीकार न करता समाराधना करा असे श्री गुरु म्हणाले। याच पद्धतीने गाणगापूरला रोज समाराधना होत असे। श्री गुरूंचे असे अनेक भक्त होते, अनेक शिष्य होते, त्या सर्वांचे भोजन नित्यप्रती होई, त्याचे नाव समाराधना। एके दिवशी एक क्षीण ब्राह्मण आला। त्यांच्याकडे एक गाठोडे होते, त्यात डाळ, तांदूळ, कणिक वगैरे स्वयंपाकाचे साहित्य होते। त्याची इच्छा श्री गुरूंना जेवू घालण्याची होती। श्री गुरूंना साष्टांग नमस्कार करून त्याने तशी विनंती केली, पण इतर ब्राह्मण म्हणाले, आज समाराधना होत आहे, जेवायला चला। भक्तांनी बोलावले म्हणून तोही जेवावयास गेला। जेवून आला। रात्री उशाला गाठोडे घेऊन झोपी गेला। असे अनेक दिवस गेले, त्याची समाराधना होईच ना। सर्वजण त्याची चेष्टा करू लागले। असे 3 महिने गेले। एकदा श्री गुरूंनी त्याची लोकांनी केलेली त्या ब्राह्मणाची चेष्टा ऐकली। त्यांनी त्याला बोलावले व म्हणाले, आज तू भिक्षा कर। त्या भक्ताला परमानंद झाला। त्याने तयारी केली, तूप, भाजी वगैरे आवश्यक सामग्री आणली व स्वयंपाकास सुरुवात केली। इकडे ते सर्व भक्त शिष्य काळजीत पडले। या ब्राह्मणाजवळ 3 माणसापुरतेच अन्न आहे, आता आपणाला घरी जेवावे लागेल। श्री गुरु त्यांना म्हणाले, घरी जाऊ नका, आज इथेच जेवा, हा ब्राह्मण समाराधना करणार आहे। सर्वजण आनंदले, संगमावर स्नानास गेले। त्या ब्राह्मणाच्या मनात कसलाच किंतु नाही। श्री गुरूंनी आज्ञा केली तेच आपल्याला तारून नेतील याची खात्री त्याला वाटत होती। हीच श्रद्धा, हीच भक्ती फळाला येत असते। आपले कर्म प्रामाणिकपणे करून जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याच्या साह्याला देव धावूनच येत असतो। पांडव वनवासात असताना दुर्वासांचा भोजन प्रसंग द्रौपदीला असाच तारून नेणारा होता। या ब्राह्मणाने केलेला स्वयंपाक इतक्या जणांना एक शीत सुद्धा पुरला नसता, पण तो ब्राह्मण श्री गुरूंवर पूर्ण विश्वासून ते जे सांगतील ते शिरसावद्य मानून आचरणात आणत होता। श्री गुरूंनी सर्व जणांना बोलाव म्हटल्यावर त्याने सर्वांना बोलावले। कुटुंब आमंत्रण दे म्हणताच सहकुटुंब या म्हणाला। ब्राह्मण चेष्टा करू लागले, अरे तिघांचे अन्न शिजवून आम्हा सगळ्यांना जेवायला बोलावतोस, तुला लाज वाटत नाही का? तो म्हणाला, चेष्टा करू नका, श्री गुरु ऐकत आहेत आणि मला त्यांनी जसे बोलण्यास सांगितले तसेच मी बोलत आहे। असो। नंतर त्या ब्राह्मणाने श्री गुरूंची पाद्यपूजा केली, मंगल आरती केली आणि मनपूर्वक नमस्कार केला। श्री गुरु प्रसन्न झाले व म्हणाले, पत्रावळी टाका। त्या ब्राह्मणास म्हणाले, स्वयंपाक आमच्याजवळ आणा, हे वस्त्र त्यावर झाक। नंतर श्री गुरूंनी कमंडलूतील पाण्याने अन्नावर प्रोक्षण केले व सांगितले, आता हे वस्त्र काढू नकोस, जसजसे अन्न लागेल तसतसे नेऊन वाढ। शिष्यांना म्हणाले, या ब्राह्मणाला मदत करा। सर्वजण उठले, पाने मांडू लागले, कुणी अन्न वाढू लागले। परोपरीची पक्वान्ने त्या वस्त्राखालून काढून वाढू लागली। तूप जितके वाढले तितके पुन्हा भरत होते। अन्नाची ही ती स्थिती होती। सर्वजण जेवून तृप्त झाले। गावातील सर्व लोक जेवून गेले। एकही माणूस उपाशी नाही। गावात दवंडी पिटून भुकेल्याने जेवावे असे सांगितले। अशा तऱ्हेने सर्व भक्त आणि ब्राह्मणच नव्हे तर गावातील सर्व जाती जमातीचे लोक जेवून तृप्त झाले। मग त्या ब्राह्मणाला जेवून घे असे श्री गुरु म्हणाले। त्यानेही जेवण केले व शिल्लक अन्न वस्त्र काढून पाहिले तर जितके केले होते तितकेच शिल्लक होते। त्याने श्री गुरूंना निवेदन केले। ते म्हणाले, घेऊन जा आणि जलात टाका, जलचरांनाही अन्न मिळू द्या। हे सगळे पाहिल्यावर सर्व लोक तटस्थ झाले। अन्नपूर्णेची प्रार्थना श्री गुरूंनी केली असेल असे म्हणू लागले। कुणी म्हणाले, काहीही असो, श्री गुरु त्रिमूर्तीचे अवतार आहेत, त्याशिवाय 3 जणांच्या स्वयंपाकात 4000 जण कसे जेवतील? या घटनेमुळेही सर्वत्र श्री गुरूंच्या नावाचा डंका गरजला आणि अनेक जण त्यांचे शिष्य झाले। असा हा भक्त रक्षणार्थ केलेला अन्नपूर्तीचा 38वा अध्याय इथे समाप्त झाला। श्री दत्तात्रेयार्पणमस्तु।
अध्याय 39. वांज स्त्रीला संतती. श्री सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, 4000 लोक जेवण्याच्या लीलेनंतर घडलेले आणखी एक वर्तमान तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. अपस्तंभ शाखेतील शौनक गोत्रात उत्पन्न झालेला सोमनाथ नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा असे होते. दोघेही आपापल्या कर्मात पारंगत होते. ब्राह्मणाला वेदशास्त्र ज्ञात होते, तर त्याची पत्नीही जाणकार व पतिव्रता होती. वयाला 60 वर्षे होऊनही तिला मूलबाळ झाले नव्हते. पतिसेवा परायण असून सुद्धा नित्यनियमाने श्री गुरुदर्शनाला येत होती. त्याचबरोबर न चुकता निरांजन आणीत असे. पतिसेवा हा मुख्य धर्म आहे. तो सोडून वरकड कितीही जप तप अनुष्ठाने केली तरी ती फोल असतात याचे ज्ञान तिला होते. आणि पुत्रप्राप्तीसाठी श्री गुरूंना निरांजन अर्पण करणे हाही उत्तम उपाय आहे, हे सुद्धा तिला माहीत होते. हीच तिची शास्त्राची जाण. स्वधर्माचा परित्याग करून अथवा त्यात उणेपणा ठेवून अतिपरिचयाने अवज्ञा करून अश्रद्धेने करून इतर मार्गाने फलप्राप्ती होत नसते, हे तिला चांगलेच कळत असे. तिचा नित्यनेम पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व तिला म्हणाले, हे पतिव्रते, नित्य निरांजन आणतेस, तुझ्या मनात कशाची अभिलाषा आहे? सांग, तो जगन्नियता नारायण तुझी इच्छा गुरुप्रसादाच्या रूपाने पूर्ण करील. हे ऐकून त्या स्त्रीने साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाली, देवा, मी निपुत्रिक आहे, लोकनिंदेला पात्र झाली आहे. ज्यांच्या घरी पुत्र नाही ते घर अघोर आहे. वंशात पुत्र व्हावा म्हणजे कुळांचा उद्धार होतो असे म्हणतात. हा भाग पुनर्जन्म, पूर्वजन्म किंवा कर्मविपाक सिद्धांत संबंध आहे. मृत्यूनंतर माणसास कर्मांतर संस्कार करावे लागतात. त्यामुळे तो मुक्त होऊन परलोकात जातात. त्यांच्या कर्मानुसार उत्तम अथवा अधम लोक त्यांना प्राप्त होतो आणि अशा रीतीने कर्मभोगाचे रक्षण होते. तत्पूर्वीचा कर्मांतर संस्कार, श्राद्ध, पक्ष हे विधी करणे गरजेचे असते आणि धर्मशास्त्राने हे करण्याचा अधिकार पुत्रास दिला आहे. म्हणून पुत्र व्हावा याबद्दल सर्वांनाच इच्छा असते. सध्या मुलगा काय मुलगी काय अशा विचारांचा जोरदार प्रचार चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणाची ती एक कृती आहे असे इतकेच. त्यामुळे सामाजिक पातळीवर काही एक परिणाम होणार असतील तरीही ते तात्कालिकच आहेत. कारण नियमन नियंत्रण आपल्या हातात असले तरी उत्पत्ती स्थिती लय कुठे आपल्या हातात आहे. निसर्ग चक्र आपल्या हातात घेतल्यामुळे आत्तापर्यंत मानवाला मोठमोठ्या अरिष्टांनाच तोंड द्यावे लागले. असो, त्या काळातील कल्पना, विचार, संस्कार जसे होते तद्नुरूप त्या स्त्रीने गुरूंना आपला मानस सांगितला आणि त्याच्या अभावी होणाऱ्या व्यथा, सामाजिक उपहासही सांगितला. तिची कळकळ, श्रद्धा आणि सातत्य याचा विचार करून श्री गुरु तिला म्हणाले, ठीक आहे, तुला कन्यापुत्र होतील. हे ऐकून तिने शकून गाठ बांधली आणि हात जोडून म्हणाली, गुरुवरा, मला 60 वर्षे झाली आहेत, शिवाय विटाळशीही होत नाही. यापूर्वी मी अनेक व्रते केली, अनेक तीर्थांचे दर्शन घेतले, अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या, तथापि काहीच उपयोग झाला नाही. आता नाही तर पुढच्या जन्मी तरी निपुत्रिक राहणार नाही असा आशेने अश्वत्थ सेवा केली. स्वामी, याच जन्मात कन्यापुत्रा होतील असा आशीर्वाद ऐकून मी धन्य झाले. मी माझ्या पत्राला तशी खूनगाठ बांधली आहे. आता तरी माझे हसे होऊ नये म्हणाले. अश्वत्थ सेवा विधान फार फलदायक आहे. त्याचे महात्म्य सांगतो, ऐक. अश्वत्थाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यात ऋषिकेश आणि अग्रभागी रुद्र राहतात. इतर फांद्या पाने यामध्ये ही इंद्र, आदित्य, गोब्राह्मण, समस्त ऋषी आणि मुळाकुरास नदीतीर्थ यांचा वास असतो. अश्वत्थ हा ओंकार रूपीही आहे. त्याची पूजा अर्चा कशी करावी यांचे वर्णन केले. नंतर अश्वत्थाखाली तिळाची रास घालावी, त्यावर पांढरे वस्त्र झाकावे, शक्तीनुसार सुवर्णाचा वृक्ष करावा व तो ब्राह्मणास दान करावा. यामुळे अपमृत्यू टळतो, मनकामना पूर्ण होतात. यानुसार तूही आचरण कर. त्या विप्रस्त्रीने श्री गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे 3 दिवस केले. 4थ्या दिवशी तिला ऋतू प्राप्त झाला. सर्वांनाच आश्चर्य वाटले. तथापि श्री गुरुकृपेने काहीही होणे अशक्य नसते. 4थ्या दिवशी त्या स्त्रीने शुचिर्भूत होऊन गुरुदर्शन घेतले, यथास्थिती पूजा केली, नमस्कार केला व दोघे घरी आले. 5व्या दिवशी ऋतू दिल्यामुळे कन्या झाली. दोघेही अत्यानंदाने श्री गुरूंची स्तुती करू लागले. त्या कन्येचे जातक ज्योतिषांनी वर्तविले. 10 दिवसानंतर ती बाळाला कडेवर घेऊन गुरुदर्शनास आली, नमस्कार केला. त्या बालकाला आपल्याजवळ घेऊन श्री गुरु म्हणाले, ही बहुपुत्रा होईल, स्वतः शतायुषी होईल आणि नातवंडे वगैरे अहेवपणीच डोळ्यांनी पाहिल. हिचा पती ज्ञानवंत होईल, चतुर्वेदी म्हणून त्याची ख्याती होईल. तुला दुसरा पुत्र होईल, तो मूर्ख आणि शतायुषी व्हावा अथवा विद्वान 30 वर्षे आयुष्य असलेला. तेव्हा ती म्हणाली, अयोग्य शतायुषी पुत्र काय कामाचा, योग्यच व्हावा, त्याला 5 पुत्र व्हावे. त्याप्रमाणे तिला पुढे पुत्र झाला.
वेदशास्त्र वेत्ता झाला. त्याला 5 पुत्रही झाले. श्री गुरुमूर्तींनी त्या कन्येचे लक्षण सांगितले. त्याप्रमाणे ती सरस्वती कन्या तिचा पती यज्ञ करून दीक्षित नावाने ख्याती पावला. श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने 60 वर्षाच्या वांझेला कन्या व पुत्र झाले. हा महिमा श्री गुरु भक्तीचा आहे. ज्यांच्या मनात दृढ निष्ठा असते त्यांना श्री गुरुकृपेचा लाभ मिळतच असतो. निष्ठेने फळ मिळते, त्यात अनुमान करता कामा नये. हेच सुचविण्यासाठी 39व्या अध्यायात विप्र स्त्रीला पुत्र प्राप्त झाल्याची कथा तुला सांगितली, असे सिद्ध नामधारकाला म्हणाले. इथे 39वा अध्याय समाप्त झाला. अध्याय 40वा. वाळलेल्या लाकडाला पालवी. श्री सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले, असेच आणखी एक आश्चर्य घडले. ते 1. इथे गाणगापुरातच अपस्तंभ शाखेचाच भार्गव गोत्राचा एक ब्राह्मण आला. तो कुष्ठरोगाने पीडित होता. श्री गुरुमूर्तीचे दर्शन घेऊन तो त्यांची स्तुती करू लागला. भक्तवत्सला, परमपुरुषा, परमज्योती, जगद्गुरु स्वामी, मी आपली कीर्ती ऐकून आलो आहे. आपण कृपासागर आहात. माझ्यावर कृपा करा. मी यजुर्वेदाचे अध्ययन केले आहे, पण कुष्ठी असल्यामुळे माझे तोंड कुणी पाहत नाही. ब्राह्मण म्हणून मला कुणी आमंत्रित करीत नाही. माझा जन्म व्यर्थ झाला आहे. आता माझे मन मायाजालातून उठले आहे. जगण्याची इच्छा नाही. आपल्या दर्शनाने उद्धार व्हावा. त्या ब्राह्मणाची विनंती ऐकून श्री गुरु म्हणाले, पूर्वजन्मातील महादोषामुळे तू कुष्ठी झालास. तुला एक उपाय सांगतो. तो केलास तर तुझे शरीर पूर्ववत होईल. एवढ्यात एक जण डोक्यावर वाळलेल्या लाकडांचा भारा घेऊन जात असलेला दिसला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला त्यातील वाळलेले एक लाकूड घ्यावयास सांगितले. त्याने ते घेतले. ते होते वाळलेल्या उंबराचे झाडाचे लाकूड. श्री गुरु म्हणाले, हे काष्ट घेऊन संगमनाथाच्या पूर्वेकडे भीमातिरी हे लाव. संगमात स्नान कर आणि 2 कलश हातात घेऊन त्याला 3 वेळा पाणी घालत जा. ज्या दिवशी त्या वाळलेल्या काष्टाला पाणी येतील त्या दिवशी तुझे कुष्ठ नष्ट होईल. त्याच्या मनातच आशा पल्लवित झाल्या. श्री गुरूंची आपल्यावर कृपा झाल्याची त्याला खात्री पटली. निष्ठा वाढली. त्याने लगबगीने ते काष्ट घेतले. डोक्यावर ठेवून संगमावर गेला. त्याला सांगितल्याप्रमाणे ते नित्य अश्वत्थ पूजा करून त्या काष्टाला 3 वेळा स्नान करू लागला. 7 दिवसापर्यंत तो एकनिष्ठपणे काष्टांची सेवा करू लागला. त्याचे हे कृत्य पाहून लोक त्याचा उपहास करू लागले. श्री गुरूंची लीला अगाध आहे. त्यांच्या मनात आले तर किंवा तुझी पाप निष्कृती होणार असती तर ती केव्हाच झाली असती. श्री गुरूंच्या मनात काय आहे कोण जाणे, पण शुष्क काष्ट तुला दिले म्हणजेच तुला दोषमुक्ती मिळणार नाही. एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही, असे लोक म्हणू लागले. तरी तो म्हणाला, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही. मात्र माझी निष्ठा श्री गुरूंवर आहे. ते त्यांचा बोल रथा जाऊ देणारच नाहीत. शिवाय श्री गुरूंची आज्ञा पालन करता करता प्राण वेचले तर तेही पुण्य अगाधच आहे. कोणत्याही तऱ्हेने माझे श्रम वाया जाणारच नाहीत. त्याचा हा निर्धार शिष्याने श्री गुरूंना कथन केला. 7 दिवसापासून त्यांनी अन्नग्रहण केले नाही. अहर्निश शुष्क काष्टाचीच सेवा करीत आहे, असे शिष्यांनी सांगितल्यावर श्री गुरु म्हणाले, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरो या दृशी भावनां कुर्यात सिद्धिर्भवती तादृशी. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, ज्योतिषी, वैद्य आणि गुरु यांच्याबद्दल जशी भावना ठेवली तसे फळ मिळते. त्यामुळेच गुरूंनी सांगितलेल्या गोष्टीवर अविश्वासही ठेवू नये व चिकित्साही करू नये. डॉक्टर वैद्यांनी दिलेल्या औषधावरही आपण जशी श्रद्धा ठेवतो तशी श्रद्धा, तसाच विश्वास गुरुवाक्यावरही ठेवावा. यासंबंधी एक दृष्टांत आहे, सांगतो ऐक. पूर्वी पांचाल नगरात सिंहकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा पुत्र होता धनंजय. हा राजपुत्र एकदा पारती करण्यासाठी वनात गेला. पारत शिकार करीत करीत ते जंगलात अगदी निर्जन ठिकाणी पोहोचले. अतिश्रमाने त्याला तहान लागली होती. पाणी कुठे मिळते काय ते पाहता पाहता त्यांना एक मंदिर दिसले. अत्यंत जीर्ण होते. आसपास लिंगाकार दगड छिन्न विछिन्न अवस्थेत पडले होते. दोघेही राजकुमारासोबत असलेले भिल्ल व कुमार दोघेही शिवभक्तच होते. त्या शबराने त्या दगडातील एक दगड उचलला व उत्तम लिंग आहे म्हणू लागला. राजकुमाराला तो म्हणाला, तुम्ही माझे गुरु व्हा आणि लिंग पूजेचा विधी सांगा. राजकुमाराने पूजेचा प्रकार समजावून सांगितला. नैवेद्याला मात्र रोज स्मशानातील भस्म व रोजच्या स्वयंपाकातील पदार्थ देत जा असे सांगितले. त्या शबराची निष्ठा गुरुविषयी नितांत अशीच होती. त्यामुळे गुरुने जसे सांगितले तसेच आचरण शिष्याचे होते. काही काळ व्यवस्थित गेला. शबर खुश होता. एके दिवशी नित्य पूजा केली व भस्मासाठी स्मशानात गेला, पण भस्म मिळाले नाही. आजूबाजूच्या पंचक्रोशीतही फिरून आला, पण भस्म मिळाले नाही. घरी चिंताक्रांत मुद्रेने परत आला. पत्नीला म्हणाला, काय करावे? आज खूप प्रयत्न करूनही चिताभस्म मिळाले नाही.
आज पूजा अर्धवट झाली. माझ्या गुरुने सांगितले तसेच करणे आवश्यक आहे. गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याला अखंड दुःखच भोगावे लागते. गुरुची अनन्य भावे भक्ती करणाराच हा भवसागर उद्धरून जातो, असे शास्त्रवचनही आहे. आता अवज्ञा करून जगण्यापेक्षा मरण आलेले बरे. त्याची ही चिंता पाहून शबरी त्याची पत्नी म्हणाली, चिंता करू नका, चिताभस्म मी देते. गुरुविषयी त्या शबराची निष्ठा आहे आणि पतीच्या कार्यात तन मने साथ देण्याची, पतीला देव मानण्याची त्या शबरीची निष्ठा आहे. या निष्ठेचेच फळ मिळत असते. आजची पत्नी म्हणाली असती, त्यात काय मोठेसे, भस्म नाही तर इतर कोणताही नैवेद्य दाखवा, आपण करतोच ना. गणपतीला मोदक नाहीत, पेढा तयार मिळतो बाजारात, आणा त्याचे मोदक करा. गणपतीला काय कळते, लौकिक वाढतो तो आपला. अशा चिकित्सेने व बुद्धिवादानेच आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळत नाही. कारण जाणता जे सांगतो त्यात सकृतदर्शनी विरोधाभास दिसला तरी विपाकात किंवा परिणामात हितकर्ता असते. हे सूक्ष्म तत्व आपण आपल्या बुद्धिवादाने घासून पाहण्यात अर्थ नसतो. या बाबतीत माझा स्वतःचाच एक अनुभव सांगतो. माझ्या ज्योतिष व्यासंगात झालेली ती प्रत्यक्ष घटना आहे. एक विद्यार्थी माझ्याकडे आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने खूप अभ्यास केला, पेपरही छान सोडवला, पण परीक्षकच कुबुद्धी होता. त्यामुळे मी नापास झालो असे ठासून सांगू लागला. पेपर काढणे, परीक्षक ठरवणे हे काही आपल्या हातात नसते, म्हणून त्यावर दोषारोप करणे सोपे वाटते. मी म्हणालो, मी तुला एक मंत्र देतो, मी म्हणीन तसे केले तर तू नक्की पास होशील. तो हो म्हणाला. अर्थातच मी पत्रिका पाहिली. तो आळशी आहे, सुखलोलूप आहे हे माझ्या लक्षात आले. त्याची पास होण्याची तळमळ माझ्या उपायासाठी सहाय्यक ठरणार होती. मी त्याला सांगितले, रोज सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार करीत जा. त्याने तसे केले व पास झाला. काय होते रहस्य? झोप सोडून लवकर उठून स्नान करणे. आपोआपच आळस गेला. सकाळी लवकर उठून मोकळ्या जागेवर जाऊन सूर्योपासना करताना ताजी हवा, ऑक्सिजन मिळाल्यावर उत्साह वाढला. अभ्यास झाला, पास झाला. आता बुद्धिवादावर याची चिरफाड केली असती तर साधले असते काय? म्हणून गुरूंनी सांगितल्यावर त्याचे आचरण निष्ठेनेच करावे लागते. तसेच पतीवरही निष्ठा असावी लागते. म्हणूनच ती शबरी म्हणाली, माझे दहन करा आणि नैवेद्य दाखवा. शबरीने पतीला पटवून सांगितले की तुमच्या कार्यात माझा देह कारणी लागणे हे सुद्धा माझ्यासाठी पुण्यच आहे. तुम्ही त्याला जर वेगळेपणाचे परिणाम दिले तरच ती चूक होईल. कारण पती पत्नी म्हणजे अभिन्न देह आहेत. अशा अनेक प्रकाराने समजावल्यानंतर शबर तयार झाला. पत्नीला हुतांशी दिले आणि एकाग्र मनाने लिंगपूजा केली. नैवेद्य दाखवला. परमेश्वराशी एवढा तादात्म्य पावला की त्याला पत्नीच्या समर्पणाची आठवणच राहिली नाही. नेहमीप्रमाणे पूजा आरती नैवेद्य झाल्यावर पत्नीला त्याने हाक मारली. प्रसाद घे म्हणाला. तर खरंच शबरी आली. तिला पाहिल्यावर तो भानावर येऊन म्हणाला, असे कसे घडले? तू तर भस्म झाली होतीस. ती म्हणाली, मला काय माहीत, पण हे देवाचेच कृत्य आहे. अशी नेणिवातून जाणीव झाल्यावर महादेव प्रसन्न झाले. असे श्रद्धेचे फळ असते असे सांगून श्री गुरु संगमाकडे निघाले. तेथे त्या ब्राह्मणाला शुष्क काष्ठाची सेवा करताना पाहून प्रसन्न झाले. हातातील कमंडलूमधील पाणी त्या काष्ठावर प्रोक्षण केले. तोच त्याला पालवी फुटली. त्या शुष्क काष्ठाला पालवी फुटणे म्हणजे नवजीवन मिळणेच झाले. रूपकार्थाने त्या ब्राह्मणाचा देह व्याधीमुक्त झाला. हे पाहून तो विप्र अतिशय आनंदला व त्याने श्री गुरूंचे स्तुतिपर स्तोत्र केले. हे स्तोत्र मुळातून वाचले तर मनाला आल्हाद देणारे आहे. त्याची प्रासादिक शब्दरचना कोणालाही दिव्यत्वाच्या प्रचितीची देणारी आहे. संस्कृत काव्य असल्यामुळे अर्थ कळण्याच्या दृष्टीने थोडे क्लिष्ट वाटले तरी आजच्या काव्यासारखी दुर्बोध नक्कीच नाही. त्यात गेयता आहे, छंदोबद्ध आहे. ते ऐकून श्री गुरु व ग्रामलोक आश्चर्य करू लागले. नंतर सर्व मठाकडे निघाले. श्री गुरु त्याला प्रसन्न होऊन म्हणाले, तू धनधान्य संपन्न होशील. तुझे नाव आता योगेश्वर असे ठेवले आहे. तुझ्या वंशात वेदशास्त्र संपन्न पुरुष होतील. आता तू जाऊन कुटुंबाला घेऊन इथे ये व आम्हापाशीच राहा. तुला 3 पुत्र होतील. त्यातील योगी नावाचा पुत्र आमची सेवा परोपरीने करील. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, अशी पुण्यात्मक कथा ऐकावी म्हणजे गुरुविषयी भक्ती उपजेल, वाढेल, स्थिर राहील आणि त्याचमुळे भवसागर तरुण जाणे सहज शक्य होईल. असा शुष्क काष्टाचा संजीवनाचा कथाभाग सांगून 40व्या अध्यायाची समाप्ती करण्यात आली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 41. काशी क्षेत्र यात्रा. नामधारकाने सिद्धमुनींना प्रश्न केला, महाराज, तुम्ही आत्तापर्यंत श्री गुरूंचे चरित्र ऐकवून मला खूप मोठे ज्ञान दिलेत. माझी एक अशी विनंती आहे की श्री गुरूंची आमच्या पूर्वजांनी कशी सेवा केली? तुम्ही श्री गुरूंच्या सान्निध्यात राहत होतात तेव्हा आमचे पूर्व शिष्य कसे झाले ते सांगा. वंशोवंशी गुरूंचे शिष्यत्व कसे विस्तारले हे सांगण्यामागे, विचारण्यामागे फक्त इतिहास ज्ञात व्हावा एवढाच उद्देश नाही.
त्या काळी चरित्र कसे झाले, काय परिस्थिती होती आणि काय आपत्तीतून त्यांच्या वंशाचे श्री गुरूंनी रक्षण केले, मार्गदर्शन केले आणि त्यातून काय बोध होतो असा उद्देश आहे. कोणताही इतिहास जाणून घेऊन प्राप्त स्थितीत त्या घटनांमधून काय मार्गदर्शन मिळते, राजकारणात डावपेच कसे टाकतात, बुद्धिभेदात काय वक्तव्य करतात किंवा स्तुतीसाठी कोणती पद्धती वापरतात याचे ज्ञान होत असते नव्हे हेच अपेक्षित आहे आणि त्यामुळेच पुष्कळसा इतिहास विकृत केल्याची ओरड होत आहे. व्यक्तिगत पातळीवर सुद्धा आपल्याला आजोबा किंवा फार तर पंजोबापर्यंत माहिती असते, तेही केवळ नावापुरतीच. त्यांचे कर्तृत्व, त्यांचे कार्य, त्यांनी समस्येला कसे तोंड दिले त्याचा इतिहास काहीच माहीत नसतो. ते अज्ञान बऱ्याच वेळा नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे सिद्धांना नामधारकांनी हा प्रश्न विचारून जणू सर्वांना संदेश दिला आहे की आपल्या वंशाचा इतिहास जपा. श्री सिद्ध म्हणाले, मागील एका कथाभागात सायनदेव नावाचे तुझे पूर्वज ओसर गावी भेटल्याचे सांगितले. ते तेथून दक्षिणेकडे आले, ते थेट गाणगापुरात. श्री गुरूंच्या कृपेने लाभ झालेल्या अनेक भक्तांमुळे दशदिशांना त्यांची कीर्ती पसरली होती. ते ऐकून लोकांचा ओघ वाढतच होता. तुमचा पूर्वज सायनदेव नावाचा त्याने हे ऐकिले आणि त्वरित गाणगापूरला आला. दुरूनच साष्टांग नमन करू लागला. जवळ आल्यावर आपल्या केसांनी श्री गुरुचरण प्रक्षाळू लागला. श्री गुरुमूर्तींची परोपरीने स्तुती करू लागला. उत्पत्ती स्थिती लय करता तूच आहेस. ब्रह्मारूपाने तू उत्पत्ती कारण आहेस. विष्णू रूपाने समस्त सृष्टीचे रक्षण तूच करतोस. शेवटी रुद्ररूपाने प्रलय करताही तूच असतोस. म्हणूनच दंडकमंडलू, त्रिशूळ आणि डमरू व रुद्राक्ष धारण केले आहेस. अग्नी किंवा क्रूर दृष्टीने सूर्य, अमृत दृष्टीने चंद्र ही तुझीच रूपे आहेत. वांजेला कन्यापुत्र, वांज महिषीला दुपती, अन्नपूर्ती करणे, पतितामुखी वेद वदवणे असा अपार महिमा तुझा आहे. मी तुझी स्तुती करण्याला असमर्थ आहे. अशी तुमच्या पूर्वजाची स्तुती ऐकल्यावर त्यांच्या मस्तकावर श्री गुरूंनी वरदहस्त ठेवला आणि तू आमचा परमभक्त आहेस असे आश्वासन दिले. आता संगमाला जाऊन स्नान करून ये व आमच्या पंक्तीला भोजन कर. त्याला आपल्याजवळ बसून घेतले. भोजन झाले. नंतर मठात बोलत बसले. आता श्री गुरूंनी सायनदेवाला विचारले, तुम्ही कुठे राहता, पत्नी, मुले, बाळे कुठे आहेत वगैरे क्षेम समाधान विचारले. विशेष प्रीती असल्यावर त्या शिष्याशी श्री गुरु जवळकीने अशी पृच्छा करीत असत. तुमच्या पूर्वजाने सविस्तर वृत्तांत कथन केला. उत्तर कांची नावाच्या गावात आपल्या कृपेने सुखासमाधानात राहतो, पण आता मात्र आपली सेवा करीत इथेच राहण्याची इच्छा आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ते कठीण आहे. आमचे स्थान एक नसते. कधी गावात, कधी रानात, कधी प्रवासात असे आमचे जीवन अस्थिर असते. त्यामुळे वारा, पाऊस, ऊन याचा त्रास तुम्हाला सहन करणे कठीण आहे. तुमचे पूर्वज म्हणाले, स्वामी आपण जिथे आहेत तिथे दुःख दैन्य कसे असेल. गुरुभक्ती करणाऱ्याला अशी दुरिते त्रास देतच नाहीत. त्यांचे हे भाषण ऐकून श्री गुरूंना आनंद झाला. ते म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनात असेल तसे कर. अशा तऱ्हेने 3 महिने झाले. श्री गुरूंच्या मनात त्याची परीक्षा घेण्याचा विचार आला. ते संगमावर जावयास निघाले. सोबत सायनदेवाला घेतले. रात्र झाल्यावर अचानक वारा, पाऊस सुरू झाला. मुसळधार पाऊस आणि वारं वावधान, मोठमोठे वृक्षसुद्धा तिथे उन्मळून पडतात की काय असा निसर्गाचा रुद्रावतार दिसत होता. सायनदेव मात्र तशाही स्थितीत अचल होता. स्वतः ते सारे सहन करून श्री गुरूंना वस्त्राचे आच्छादन वगैरे करू लागला. अशा तऱ्हेने 2 दिवस झाले. थंडी कडाडू लागली. तेव्हा गुरुमूर्ती म्हणाले, थंडी फार पडली आहे. तू गावात जाऊन अग्नी घेऊन ये, पण सरळ जा, सरळ ये. मागे पुढे आजूबाजूला पाहू नकोस. एका अर्थाने सरळ मार्गाने चालण्याचा आदेश आहे. मनाच्या चांचल्याने वाट चुकणे सहज शक्य आहे. तुमचा पूर्वज एक भावे सेवा करीतच होता. गुरुवाज्ञा होताच गावाकडे निघाला. गावात येऊन अग्नी घेतला तो परत निघाला. वाटेत त्याला विचार आलाच, गुरूंनी इकडे तिकडे पाहू नको असे का सांगितले. बुद्धीत भेद झाला. दृष्टी वळली, निष्ठा ढळली. जिकडे पाहिले तिकडे नागच नाग दिसू लागले. घाबरून पळत सुटला. पळता पळता प्रकाश दिसला. वेदघोष कानी पडला. पाहतो तो गुरुमूर्तीच. रस्ता चुकला तो बुद्धिवादाने. सरळ सर्पाची भीतीने पळाला तो गुरूंच्या योजनेने. दिसला प्रकाश आणि ऐकला वेदघोष. हे आहे अज्ञानाचा अंधार संपून प्रकाश दिसणे. प्रकाशात गुरुमूर्ती दिसणे हे आहे योग्य मार्गदर्शकाचे प्रतीक. यातून गुरुमूर्तींनी सेवा निष्ठेविना फळत नाही हेच दाखवून दिले. भक्तांची श्रद्धा टिकावी, वाढावी यासाठी ही काही दृष्टांत सांगून मन शांतवावे लागतेच. म्हणून श्री गुरूंनी सायनदेवाला एक कथा सांगितली. पूर्वी ही कथा श्री शंकरांनी पार्वतीला सांगितली होती. शंकर पार्वतीला म्हणाले, एका गुरुची भक्ती केली तरी सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शिव आणि गुरु एकच आहेत. जप, यज्ञ, याग, अनुष्ठान
ही सर्व प्राप्तीची साधने आहेत. पण ह्या साधनात काल मर्यादा आहेत. उदाहरणार्थ जप काही संकेत व्हावा लागतो, त्यास कालावधी लागतो. तपश्चर्या तर नावातच सांगितल्याप्रमाणे 12-12 वर्षांच्या कालावधीची करावी लागते. अनुष्ठानही असेच आहेत. हे करण्यासाठी विशिष्ट काळ लागतो. तेवढ्या काळात ऊन, पाऊस, थंडी, भूक, तहान, आरोग्य इत्यादींचे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे ती स्थिती प्राप्त करणे दुर्घट होते. प्राप्ती कदाचित दुर्लभही होते. त्यामुळे कोणत्याही नियमांचे काळाचे बंधन नसलेली निर्मळ गुरुभक्ती केली तर त्याला सिद्धी सहज प्राप्त असतात. त्या संबंधीचीच ही कथा आहे. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच व्यक्त अवतार आहे. ब्रह्म हे चिरंतन सत्य अव्यक्त आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव ही पिंडाभासत असते. म्हणून ब्रह्माचा पुत्र न म्हणता त्याच्या व्यक्त अवताराचा त्वष्टाचाच पुत्र असा उल्लेख आला आहे. हा उपनयन योग्य झाल्यावर उपनयन करून त्यास विद्याभ्यासासाठी गुरुग्रही पाठवले. प्रचलित व्यवस्थेप्रमाणे त्वष्टा पुत्र गुरु सेवा करू लागला, विद्याभ्यास करू लागला. एवढा मोठा पाऊस आला. गुरूंच्या आश्रमात गळती झाली. गुरु सहजच त्या शिष्याला म्हणाले, बाळ, आम्हाला एक पक्के घर करून दे. ते कधी गळणार नाही, तुटणार नाही आणि जीर्णही होणार नाही असे असावे. गुरुपत्नीही तेथेच होती. ती म्हणाली, मला कंचुकी आण. विणलेली शिवलेली नको, चित्र विचित्र रंगाची व माझ्या मापाप्रमाणे असावी. गुरुपुत्र म्हणाला, मला पादुका हव्यात, पाण्यावर जमिनीवर सहज चालतील अशा, त्या चिखला पाण्याने खराब होऊ नयेत. गुरुकन्या म्हणाली, मला एक हस्तिदंती घर आण, एकाच खांबावर पेरलेले, न तुटणारे, त्यात खेळभांडी असावी. मी जाईन तेथे ते यावे. त्यात सर्व साहित्य असावे. तसेच तू मला स्वयंपाक शिकव. कुणी ऐकून घेते म्हटले की सर्वच जण त्याला काही ना काही सांगत सुटतात. हे त्याला येईल काय याचा विचारच करत नाहीत. इथे वस्तुतः एकच शिष्य आहे, बाकी सर्व अधिकारीच आहेत. त्यामुळेच सर्वांनी त्याला कामे सांगितली. शिष्याला हो म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण नाही, नको, पाहू हे सगळे नकारात्मक शब्द घरीच ठेवून गुरुग्रही जावे लागते. त्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. तद्विद्धी प्रणिपातेन प्रतिप्रश्नेन सेवया. समित पाणी असाही एक शब्द आहे. समर्पण भावाचे हे प्रतीक आहे. हात जोडून नमस्कार करून सेवाभाव धरून गुरूंना प्रश्न विचारावा म्हणजे ज्ञान मिळते. या काळात हा विनोदच वाटेल, पण ज्यांना ज्यांना विनोद वाटला त्यांच्या शिक्षणाचे कसे वाटोळे झाले हे पाहिल्यावर त्याचे मर्म कळेल. हजारो लाखोंच्या संख्येने ग्रंथ उपलब्ध असले आणि ग्रंथ हेच गुरु आहेत असे सत्वचन आहे, तरीही त्याचा मार्गदर्शक त्याचे रहस्य उलगडून सांगणारा नसेल तर त्या ग्रंथ समारंभात आणि रद्दीत काहीच अंतर नाही. हे ज्याला कळते तो सत्शिष्य. मग अशा शिष्याला ज्ञानी करण्याची, त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी साहजिकच गुरु निभावतात. कष्टपुत्राने विचार केला, इतक्या अवघड गोष्टी करून आणण्याची आपण तयारी दाखवली खरी, पण प्रत्यक्षात आपण पत्रावळीसुद्धा करू शकत नाही. खरेच आहे, 8 वर्षांचे बालक काय करणार. पण गुरूंना होकार दिला, आता अवज्ञा झाली तर गुरु रुष्ट होतील, मग आपली काय गती होईल. गुरु जसे कृपानिधी आहेत तसे ते अवज्ञा केल्यामुळे शापही देऊ शकतात. अशी चिंता मनात घेऊन तो मार्गक्रमण करून करून थकला. तेव्हा अचानक एक साधू भेटला. एवढे आड वाटेला एकटेच बालक पाहून त्यांनी प्रेमाने विचारले, बाळा, तू कोण आहेस? तुला कुठे जायचे आहे? तुझ्या चेहऱ्यावरून तर तू काळजीत दिसतोस. मायेचा ओलावा असलेले शब्द ऐकून बाळ गहिवरला. निर्मनुष्य अरण्यात कुणी आपुलकीने विचारणारा भेटल्यामुळे त्याला साहजिकच उमाळा आला. तो म्हणाला, तुम्हीच माझे तारक दिसता. कृपा सिंधू परमपुरुष तुम्हीच आहात असे मला वाटले. आईनं दिसलेले वासरू जसे सैरभैर होते तशीच माझी स्थिती होती. पण आई फार काळानंतर दिसल्यावर मन जसे शांत होते तसेच मला वाटले आणि चकोराला चांदणे दिसावे तसे वाटले. अशा अवस्थेत तुम्ही भेटलात म्हणजे तुम्हीच माझे देव आहात, गुरु आहात असे म्हणून त्याने आपल्या चिंतेचे कारण सांगितले. साधू म्हणाले, चिंता करू नको. कोणतीही मनोकामना पूर्ण होण्यासाठी विश्वेश्वर आराधना करावे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी व विष्णूनेही हेच केले. त्याला काशी क्षेत्र म्हणतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कोणतीही कामना काशी यात्रेने पूर्ण होते. नंतर त्या साधूने बाळाला यात्रा कशी करावी ते सांगितले व स्वतः सोबत यात्रा करून आणली. या काशी क्षेत्रात असंख्य तीर्थे आहेत. दक्षिण मानस यात्रा व उत्तर मानस यात्रा असे त्याचे स्थूल विभाग त्यात वर्णिले आहेत. 41व्या अध्यायाची समाप्ती काशी यात्रेच्या वर्णनानेच झाली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 42. काशी यात्रा निरूपण. पुढे 42व्या अध्यायातही काशी महायात्रेचा काही भाग आला आहे. ही यात्रा समाप्त होता शंकर प्रसन्न झाले आणि त्या बाळाला स्वस्वरूपात दर्शन दिले.
वर माग म्हणाले. बाळाने इतिवृत्त कथन केले. त्याच्या रूपाने गुरुने, गुरुपत्नीने, कुमाराने व कन्येने मागितलेल्या वस्तू पिनाकपाणी महेश्वरांनी त्याला दिल्या. बाळाने श्री गुरूंना व इतरांना त्या दिल्या. गुरुही प्रसन्न झाले. त्याला विद्यावंत होण्याचा आशीर्वाद दिला. घर केल्यामुळे तुझे नाव यावच्चंद्र दिवाकरव राहील, तुला अष्टसिद्धी वश होतील, असा आशीर्वाद दिला. ईश्वराने पार्वतीला कथा सांगितली. श्री गुरुभक्तीचा महिमा असा आहे, त्यामुळे गुरु वाचून सिद्धी नाही. श्री गुरूंनी सायनदेवाला म्हटले. गुरुभक्तीची महती ईश्वरांनी पार्वतीला त्वष्टपुत्र कथेतून सांगितली. हे ऐकताच त्या ब्राह्मणाने नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, आपण काशी महायात्रा विधान सांगितले, त्यावेळी मीही आपल्यासोबतच होतो असे वाटते. स्वामींची सायनदेवाने स्तुती केली. श्री गुरुनाथ अष्टक या नावाने ते ग्रंथित आहे. सायनदेवाला श्री गुरूंनी कलत्रपुत्र आणण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे सायनदेव आचरला. नंतर त्याने कर्नाटक भाषेत श्री गुरूंची स्तुती केली. त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी होती. सर्वांबद्दल श्री गुरु प्रेमभावाने क्षेम कुशल वार्ता करू लागले. त्यांच्या 4 पुत्रांमधील ज्येष्ठ पुत्र नागनाथ यावर कृपा केली. भाद्रपद चतुर्दशीची अनंत व्रत पूजा सर्वजण करू लागले. सायनदेव म्हणाले, अनंत तुम्ही आणि व्रत तुम्हीच. तुमची सेवा हेच आमचे व्रत. श्री गुरूंनी कौंडिन्य ऋषींनी व्रत केले व अनंत फळ प्राप्त केले असे सांगितले व 42व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री दत्तात्रयार्पण वस्तू. अध्याय 43. अनंत व्रत महिमा. श्री गुरु त्या विप्राला अनंत व्रताविषयी सांगत होते. ते म्हणाले, पूर्वी महाभारत काळी पंडूंचा मुलगा युधिष्ठिर याने हे व्रत केले होते. त्यामुळे त्याला राज्य प्राप्ती झाली. पूर्वी युधिष्ठिराला राज्य होते, मात्र द्यूत्यामध्ये ते सर्व गेले. त्यामुळे पांडवांना वनवासात जावे लागले. वनात असतानाही दुर्योधनादी मंडळी त्यांना त्रास देतच होती. तरीही पांडव सत्वशील होते. सर्व सहन करून श्रीकृष्णावर विश्वासून राहत होते. त्यांचे कष्ट पाहून व स्वतःवरील श्रद्धा पाहून भक्तवत्सल श्रीकृष्ण तिथे प्रगट झाले. श्रीकृष्णाला पाहताच धर्मराज, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव सर्वच जण पुढे येऊन कृष्णाला नमन करून कष्ट निवेदन करू लागले. दुःख सांगण्याचे एका भगवंताशिवाय अन्य योग्य ठिकाण नाही. माता, पिता, गुरु ही सुद्धा योग्य ठिकाणे आहेतच, पण देव हा माता, पिता, गुरु, बंधू सर्वच आहे. त्वमेव सर्वम मम देव देव. तुका म्हणे, माता, पिता, गुरु, बंधू तोची कृपा सिंधू असे म्हटले आहे. सर्वांची विनंती ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, व्रतामध्ये उत्तम व्रत तुम्हाला सांगतो. त्याला अनंत व्रत म्हणतात. ते तुम्ही करा. त्वरित राज्यप्राप्ती होईल. अनंत म्हणजे कोण ते तुम्हाला सांगतो. कला, काष्टा, मुहूर्त, कालगणना मीच आहे. दैत्य संहार करण्यासाठी वसुदेव काळात मी अवतरलो. त्रिमूर्ती मीच आहे. 12 सूर्य, चंद्र, 14 भुवने, 8 वसू, 11 रुद्र, 7 समुद्र, 7 ऋषी, वृक्ष, पर्वताधिक सर्व जे जे दिसते, जे जे भासते ते ते मीच आहे. गीतेमध्येही मासांना मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः असे म्हणून यत्र तत्र सर्वत्र मीच व्यापून आहे असे सांगितले. त्यामुळे हे युधिष्ठिरा, माझीच पूजा करा, त्यानेच तुम्हाला लाभ होईल. नंतर युधिष्ठिराने त्या व्रताची संपूर्ण माहिती सांगा अशी विनंती केली. पूर्वी कुणी कसे आचरले तेही सांगा म्हणाले. कृष्ण म्हणाले, भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्दशीचे दिवशी ही व्रतपूजा करावी. पूर्वी कृतयुगात वसिष्ठ गोत्रात सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी भृगु ऋषींची दीक्षा नावाची कन्या होती. ती पतिव्रता होती. त्या दंपतीला एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. पतिव्रता धर्माचे तिचे आचरण होते. पती म्हणेल तसे वागणे होते. एकदा अचानक दीक्षा पंचत्व पावली. सुमंतू भार्याहीन झाला. भार्या नसल्यामुळे त्याला कर्माचरण करता येईना, म्हणून दुसरी पत्नी केली. ती कर्कशा होती. आत्तापर्यंत दीक्षाची मुलगी म्हणजे सुमंतूच्या पहिल्या पत्नीची मुलगी सुशीला उपवर झाली होती. तिच्या विवाहाविषयी विचार करीत असताना कौंडिन्य ऋषी त्यांच्या घरी आले. सुमंतूने त्यांना सुशीलेशी विवाह करण्याविषयी विचारले. संमती घेतली. विवाह झाला. दोघेही तिथेच राहिले. पण त्या सापत्न्य मातेने सुशीलेशी वैर आरंभले. सुमंतू खिन्न झाला. म्हणाला, ज्याच्या घरी शांत पत्नी नाही त्याचे घर आणि अरण्य सारखेच असते. असे पाहून कौंडिन्य म्हणाले, आम्ही दुसरे ठिकाणी आश्रम करून राहू. दोघे तपस्वी. एका ठिकाणी राहणे ही धर्महानीच आहे. जाताना सोबत काही शिदोरी दे म्हणून कर्कशेला सांगितले. ती निघून गेली. सुमंतूनेच घरात पाहिले. गव्हाचा कोंडा होता, तोच त्याने सोबत दिला. चालता चालता मध्यान्नाला एका नदीतीरी अनुष्ठानासाठी उतरले.
कौंडिन्य ऋषी अनुष्ठान करू लागले. सुशीलाने पाहिले तर तिथे स्त्री समुदाय जमला होता. नवनवी वस्त्रे ज्यांनी परिधान केली होती. सुशीला त्यांच्याजवळ जाऊन विचारू लागली, हे काय आहे, कोणती पूजा आहे. त्यांनी सांगितले, हे अनंत व्रत आहे, यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांनी सविस्तर विधी कथन केला. त्याप्रमाणे सुशीलानेही तिथेच मनोभावे पूजा केली. तोवर अनुष्ठान आटोपून ऋषीही आले. दोघेही पुन्हा पुढे निघाले. थोड्याच वेळात त्यांना अमरावतीसारखे नगर दिसले. अमरावती म्हणजे इंद्रपुरीसारखे शहर. यांना पाहून नगरजन समोर आले आणि त्यांनाच राजा म्हणून घेऊन गेले. सुशीलेला कळाले, हा अनंत व्रताचा महिमा आहे, पण कौंडिन्यांनी ते स्वतःचे तपश्चर्येचा समजला. सुशीलेच्या हातातील लाल धागा पाहून वशीकरणाचा संशय येऊन त्यांनी तो हातातून हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा अपमान झाला. सर्व ऐश्वर्य नष्ट झाले. ज्यांनी पूर्वी यांचा आदर केला तेच आता शत्रू झाले. नंतर त्याग करावा लागला. मग त्यांना उपरती झाली आणि अनंत भेटेपर्यंत अन्न पाणी सोडण्याचा त्यांनी निर्धार केला. अनंत करीत रानावनात शोधत फिरू लागले. वाटेत त्यांना एक झाड, गाय, वासरू, बैल, 2 सरोवरे, गाढव आणि नंतर एक वृद्ध ब्राह्मण भेटला. त्यावेळी त्यांचे प्राण कंठात आले होते. ब्राह्मणाने त्याचा हात धरून सांभाळले. म्हणाले, चल, मी तुला अनंताचे दर्शन घडवून आणतो. असे म्हणून त्याला निजरूप दाखवले. मग तो अनंताची स्तुती करू लागला. तूच सर्वव्यापी नारायण आहेस. तुझ्या दर्शनाने सुद्धा दुःखाचे डोंगर नष्ट होतात. स्तुती ऐकून लक्ष्मीरमण अनंताने त्यांना 3 वर दिले: धर्मबुद्धी, दारिद्र्य नाश आणि वैकुंठवास. कौंडिन्य ऋषींनी श्री नारायणांना प्रश्न केला, देवा, मी जेव्हा अरण्यात हिंडत होतो तेव्हा काही आश्चर्य पाहिली. एक झाड होते, फळे भरपूर होती, पण कुणीच पक्षी ते खात नव्हते. एक गाय वासरू गवतात फिरत होतं, पण तोंडात घास येत नव्हता. एक बैल दिसला, त्यालाही गवत खाता येत नव्हते. 2 सरोवरे दिसली, त्यांचे पाणी एकमेकात मिसळत होते. त्यापुढे एक गाढव दिसले, ते मदमस्त होते. एक हत्ती माजलेला दिसला. नंतर एक वृद्ध ब्राह्मण दिसला. याचा अर्थ काय? कृपा करून मला सांगा. श्री नारायण म्हणाले, ते झाड म्हणजे पूर्वी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता, पण शिष्य वर्गात शिकवित नव्हता म्हणून फलभार झालेला वृक्ष झाला. गाय वासरू म्हणजे ब्राह्मणाला दिलेली नापीक जमीन होती. बैल म्हणजे पूर्वी महाधनवान माणूस, त्याने दानादिक केले नाहीत. 2 बहिणींना आपापसातच दान घेतले म्हणून सरोवरे झाली. हत्ती म्हणजे तुझा मद आणि गाढव म्हणजे तुझा राग, क्रोध होता. एवढे झाल्यावर तुझे मन शुद्ध झाले म्हणून वृद्ध ब्राह्मण मीच भेटलो. तुझ्या तपश्चर्येमुळे, तुझ्या दर्शनानेच त्याचीही शुद्धी झाली म्हणून त्यांना मी मुक्त केले आहे. ज्ञान धन जे आपल्यापाशी आहे त्याची दानाने शुद्धी होत असते. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, असा समर्थांचाही आदेश आहेच. त्याचप्रमाणे दान हे सत्पात्री असावे, अर्थात तो स्वधर्माचरण करणारा असावा, अर्थार्थी असावा. आपले इष्ट, मित्र, बहीण यांना देणे घेणे हे दान नव्हे, हा लौकिक झाला. म्हणूनही ब्राह्मणार्थी व शेषान्न जेवण्यासाठी हेच बोलवावे असे सांगितले आहे. लौकिक व्यवहार सांभाळणे आणि दान करणे याची सांगड बसत नाही, ती वाया जात असते, असा याचा अर्थ आहे. अनंत व्रत महात्म्य सांगून 43वा अध्याय संपला. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 44. श्री शैल्य पर्वत महिमा. मागील 1-2 अध्यायापासून स्थान महिमा वर्णन करणाऱ्या कथा सांगणे सुरू आहे. काशी क्षेत्र महिमा, औदुंबर महिमा वर्णन केला. आता श्री शैल्य पर्वत महिमा सांगणार आहे. यत्र तत्र सर्वत्रच ब्रह्म व्यापून आहे. त्यामुळे परमेश्वराराधन करण्यासाठी कुठे कशाला जायची गरज आहे? तो तर सगळीकडेच आहे, तर सुखेनैव घरीही भेटेलच की, असा युक्तिवाद सगळे देहात्मवादी किंवा कर्मदरिद्री लोकापवादाला भिणारे आळशी कंजूस करीत असतात. घरी बसून माणूस प्रपंच मायाजालात इतका गुरफटलेला असतो की सकाळी कामावर जाण्यापूर्वी क्षणभर देवापुढे बसून ध्यान करून नमस्कार करण्यापुरताही वेळ त्याला नसतो. नाश्ता घेण्यापूर्वी जेमतेम उभ्यानेच हात जोडतो. हा निदान आस्तिक तरी आहे. देवाला नमस्कार करण्या इतका वेळ कुणाला आहे हो? त्यापेक्षा कर्मालाच योग म्हणा, असाही पळवाद आता बोकाळला आहे. आणि त्याची उपयोगिता विचारात न घेता उपयुक्तता आणि दंभ दोन्हीही साधतात. म्हणून त्याचा सांघिक पातळीवरही प्रचार चालू आहे. अनेक व्याप, घरातल्यांचे जरा व्याधी, लौकिक सभा, संमेलने यात माणूस खरेच क्षणभरही देवाला स्मरत नाही, मनोमन देवाला स्मरत नाही. ही कृतज्ञताच आहे. तीर्थाटने यात्रा केल्यावर तेथील वातावरण हे देवमय झालेले असते. सगळा परिसरच मंदिर वाटतो. त्यात देवालय जर स्वच्छ सुंदर असेल तर त्याला पावित्र्याचा आपसूक सुगंध येतो.
पाहणाऱ्यांचे मन भरून आणि भारूनही जाते. त्यामुळे कित्येक पटीने तादात्म्यभाव निर्माण होतात. माणूस सहजच नतमस्तक होतो. शिवाय तेथील मंत्रघोष, पूजाविधी, घंटानाद हे सगळे त्या स्थानाचे महात्म्यच नाही काय? याच्या जोडीला त्या ठिकाणच्या परिस्पर्शाने कुणाला काय अनुभव आला यांच्या कथा ऐकल्या म्हणजे शब्दप्रामाण्य वृद्धिंगत होते. अनुभव घेण्याची ओढ लागते. मग तादात्म्य झाल्यामुळे अनेकांना अनुभव येतातही. मनाच्या प्रसन्नतेमुळे जरी तसे असे अनुभव आले तरी मनाच्या प्रसन्नतेचे कारण तरी स्थान असतेच, म्हणून स्थान महात्म्य वर्णावे लागते, मानावेही लागते. श्री गुरूंच्या सन्निध असलेला तो तंतुक नावाचा विणकर भक्त नित्य नियमाने स्वच्छता करीत असे. माघ वद्य चतुर्दशीला शिवरात्रीच्या दिवशी श्री पर्वतावर यात्रा भरते. लोक तेथे मल्लिकार्जुनाची पूजा अर्चा करतात व परत जातात. त्या तंतुकाची माता, पिता आणि ग्रामजन यात्रेला निघाले. श्री गुरु त्याला म्हणाले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाही गेलास? तंतुक म्हणाला, मला स्वामींचे चरणच श्री पर्वत या लोकांनाही हे चांगलंच ठाऊक आहे, तरी यात्रा का करतात? काही दिवसांनी शिवरात्र आली. संगमावर स्नान करून तंतुक स्वामींच्या पुढे हात जोडून उभा राहिला. स्वामी म्हणाले, तू कधी पर्वत पाहिलास? तो म्हणे, नाही. स्वामी म्हणाले, डोळे बंद कर आणि माझ्या पादुकांना धर. काही क्षणातच पाताळ गंगेला येऊन डोळे उघड म्हणाले. पाहतो तो श्री पर्वत. तो भांबावला, मला डुलकी लागली. एवढ्यात श्री पर्वतावर आलो. श्री गुरु म्हणाले, भ्रांत होऊ नकोस. आता लवकर क्षौर स्नान कर, मल्लिकार्जुनाचे पूजन कर. त्वरेने तो दर्शनास गेला. तेथे आई बाबा सर्वच ग्रामलोक दिसले. ते म्हणाले, अरे आमच्यासोबतच या म्हणालो तर नाही म्हणालास. चोरून येण्यात काय स्वार्थ होता? तो म्हणाला, तसे नाही. श्री गुरूंबरोबर आजच दुपारला निघालो. तो खोटं बोलत आहे म्हणून लोक त्याला टाळू लागले. इकडे पूजा करताना त्याला मूर्तीच्या ठिकाणी श्री गुरुच दिसू लागले. सर्वजण त्यांचीच पूजा करीत होते आणि श्री गुरु प्रत्यक्ष पूजा घेत होते. हे पाहून त्याची मनोमन खात्री पटली की श्री गुरु शंकर, मल्लिकार्जुन, श्री गुरु एकच आहेत. असा विचार करीत करीत श्री गुरूंजवळ आला व म्हणाला, स्वामी, मी लिंगाच्या ठिकाणी तुम्हालाच पाहिले. याचा अर्थ काय? आपणच प्रत्यक्ष शंकर आहात तर लोक कष्ट करून इथे का येतात? तेव्हा श्री गुरु म्हणाले, पूर्वी विमर्शन नावाचा राजा होता. सकल शास्त्रज्ञ, दयाळू, राजनीती निपुण, बलाढ्य, सर्व गुण संपन्न होता. ईश्वर भक्त होता. त्याची पत्नी ही सुलक्षणी होती, कुमुद्वती. तिला चिंता होती, आपला पती इतका गुणी आहे पण परदाररथ व सर्वभक्षी का झाला याची. एकदा तिने पतीला विचारलेच. तो म्हणाला, तू विचारलेस मलाही आठवले. माझे पूर्वजन्म ऐक. मी मागील जन्मी श्वान होतो. एकदा भुकीने कासावीस झालो. तिथे यात्रा भरली होती. शिवालय होते. तिथे काही खावयास मिळेल म्हणून गेलो. लोक पाठी लागले. गर्भगृही गेलो. तिथे शिवाची पूजा, दीपमाला पाहिल्या. बाहेर पळालो. लोक काठ्या घेऊन येतच होते. मी भोवताली फिरलो. मूर्तीजवळ गेलो. लोकांनी काठ्या घातल्या, ओढून बाहेर फेकले. मी गतप्राण झालो. उपवासी असताना शिवपूजा पाहिली, दीपमाळ्या पाहिल्या, प्रदक्षिणा केल्या. त्या पुण्यामुळे मी आता पूर्वजन्मी कपोतीच होतीस. त्या पुण्यामुळे मी आता 7 जन्म राजा होणार. पूर्वजन्मी कुत्रा असल्यामुळे त्याचा स्वभाव माझ्यात आहे. तू पण पूर्वजन्मी कपोतीच होतीस. एकदा तू चोंचीत भक्ष्य घेऊन जात होतीस. ते पाहून घार तुझ्या मागे लागली. तू जीव मुठीत घेऊन पळत होतीस. श्री पर्वतावर एका मंदिर शिखरावर फिरून फिरून बसलीस. थकली होतीस, भुकेली होतीस. घारीने चोच मारताच तू गतप्राण झालीस. पर्वत यात्रा व शिखर प्रदक्षिणा घडल्या. त्यामुळे तू राजपत्नी झालीस. आता तूही पुढील 7 जन्म राणीच होशील व माझी पत्नी होशील. नंतर पुत्रावर राज्य सोपवून मुक्त होऊ. गाणगाग्रामी भीमा तीरावर कल्लेश्वर मंदिर आहे. तोच मल्लिकार्जुन आहे. तेथे पूजा करा. ती मल्लिकार्जुनासच पावते. असे म्हटल्यावर तंतुक म्हणाला, स्वामी, मी तुम्हालाच मल्लिकार्जुन समजतो. तिथे मी पूजा घेताना तुम्हासच पाहिले. 15 दिवसानंतर सर्व यात्रेकरू परत आले. इकडे गावकरीही स्वामी आणि तंतुकार दिसत नाही म्हणून चिंतेत होते. तंतुकाने दवना प्रसाद दाखवला. सर्व लोक चकित झाले. श्री गुरूंचे सामर्थ्य त्यांना अजून एकदा कळाले. श्री गुरूंनी लिंगावर पूजा घेऊन चराचरी तोच असल्याची सूचना दिली व विमर्शन राजाची कथा सांगून स्थान महिमा स्पष्ट केला. अर्थात दोन्हीही श्रेष्ठच आहेत. भावोही विद्यते देवा. श्री शैल्य पर्वताचा महिमा सांगणारा 44वा अध्याय ते संपला. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 45वा. नंदी नामक कवीची कथा. नामधारक सिद्ध मुनींना म्हणाले, आपण धन्य आहात. श्री गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांचे चरित्र तुम्हास पाहावयास मिळाले. मलाही ते सांगून कृतार्थ करीत आहात. श्री गुरु गाणगापुरी असताना एक विचित्र गोष्ट घडली. ती सांगतो, ऐक. नंदी नावाचा एक ब्राह्मण होता.
त्याला सर्वांगावर श्वेतकुष्ठ होते. देवीची आराधना करावी आणि त्या व्याधींपासून मुक्ती मिळवावी म्हणून तुळजापूरला जाऊन 3 वर्षे आराधना केल्यावर त्याला दृष्टांत झाला. चंदला परमेश्वरीकडे जा. तेथून निघाला. चंदला परमेश्वरी जवळ आला. 7 महिने पुरश्चरण केले. एके दिवशी त्याला स्वप्नी येऊन देवीने सांगितले, आता तू गाणगापूरला जा. तेथे त्रिमूर्तीचा अवतार श्री सद्गुरू आहेत. त्यांच्या कृपेने तू उत्तमांगी होशील. तो म्हणाला, माते अंबा भवानीचा निरोप घेऊन मी तुझ्याकडे आलो. तू आता माणसाकडे पाठवतेस, हेच देवपण आहे काय? तुझ्या हातात नव्हते तर 7 महिने का कष्ट दिलेस? आधीच जा का म्हणाली नाहीस? माझा तर देवपणावरच आता विश्वास ठरत नाही. असो, आता मी पुन्हा पुनश्चरण सुरू करतो. मला बरे कर अथवा प्राण घे. मला आता जीवाची आस राहिली नाही. असे म्हणून त्या ब्राह्मणाने धरणे धरले. रात्री तेथील पुजाऱ्यांना देवीने स्वप्नात येऊन सांगितले, त्या विप्राला गाणगापूर येथे जावयास सांगितले आहे. इथे थांबू देऊ नका. सकाळी भोपी त्याला म्हणाले, तू इथून जा अथवा आम्हाला देवीची आज्ञा आहे, तुला आम्ही बाहेर घालून देऊ. मग मात्र त्या नंदीने पारणा केली, देवीचा निरोप घेतला आणि गाणगापूरकडे निघाला. तिथे आल्यावर भक्तांना विचारू लागला, श्री गुरु कुठे आहेत? भक्त म्हणाले, कालच्या शिवरात्रीच्या निमित्त श्री गुरु संगमावर होते. आज पारण्यासाठी मठात येतील. तू दूर उभा राहून दर्शन घे. एवढ्यात स्वामी आले. भक्त म्हणाले, एक ब्राह्मण दर्शनासाठी आला आहे. श्री गुरु म्हणाले, आम्ही जाणतो. त्या द्विजाला म्हणाले, मनात शंका घेऊन आलास. माणूस मला काय उपयोगाचा म्हणालास? संशय असल्यावर कार्यसिद्धी कशी होईल? याचाच अर्थ श्रद्धेशिवाय फळ नाही. एवढे ऐकल्यावर नंदी नामाला उपरती झाली. श्री गुरूंनी मनातले ओळखले, खरेच साक्षात्कारी आहेत हे पटले व त्याने लोटांगण घातले व हात जोडून स्तुती करू लागला. स्वामी महाराज, तुमच्या दर्शनाने मी शुद्ध झालो. मी मूळचाच पापी आहे. तुमचे स्वरूप ओळखण्यास मी असमर्थ आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्तीच आहात. पाषाणाची अहल्या झाली ती तुमचे चरण स्पर्शाने, तसाच आज मी सुद्धा पावन झालो. विवाह झाल्यावरही व्याधी उत्पन्न झाली, त्यामुळे पत्नी मला सोडून माहेरी गेली. इतकेच काय, माता पिता सुद्धा स्पर्श होऊ नये म्हणत होती. त्यामुळे मला संसाराचा कंटाळा आला. तुळजापूरला गेलो. देवीने चंदला परमेश्वरीकडे जा म्हणून पाठवून दिले. तिथेही तप केले. तिने तुमच्याकडे जा म्हणून सांगितले. देवांनी मला अवेरले. माझ्या व्याधीमुळे देवांनाही उभं घाला. आता मनुष्य कसा काय जवळ करीन या चिंतेने ग्रसित आहे. महाराज, मला आता या प्राणाची देहाची चाड नाही. देवींनी मला आशेत गुरफटले. कृपा करून तसे करू नका. माझ्या पापाची निष्कृती नसेल, व्याधी संपणार नसेल तर तुमच्या साक्षीने मी प्राणार्पण करीन. नंदी ब्राह्मणाची ती करुणा ऐकून श्री गुरु हसून म्हणाले, सोमनाथ, या विप्राला संगमावर घेऊन जा. संकल्प सांगून पुष्कर तीर्थाच्या पाण्याने स्नान केल्यानंतर अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा करून याची वस्त्रे काढून दूर टाका व नवी वस्त्रे नेसण्यात द्या. पारण्यासाठी त्वरित घेऊन या. हे शिर सावध्य म्हणून दोघेही संगमावर गेले. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे स्नान करून आला. तो शरीर कांती बदलली. अश्वत्थ प्रदक्षिणा करताच त्याचा देह सुवर्णकांती झाला. त्याने नवीन वस्त्रे परिधान केली. जुनी वस्त्रे दूर टाकली. ती जागा सुद्धा रंगहीन झाली. सोमनाथ ब्राह्मणाने त्याला सोबत घेतली. दोघेही मठात आली. त्याच्याकडे बघून लोक अचंबित झाले. श्री गुरूंनी त्याला विचारले, सर्वांग पाहिलेस काय? तुझ्या मनाप्रमाणेच झाले ना? त्याने निरखून पाहिले. म्हणाला, महाराज, जांघेवर थोडेसे दिसते. स्वामी म्हणाले, अरे, तू संशयाने आला होतास. मनुष्य काय करेल असे तुला वाटते. त्या संशयाचेच हे भूत आहे. त्यासाठी आता तू आमची काव्यातून स्तुती कर, म्हणजे दोष जाईल. नंदीनामा ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला लिहिता वाचता येत नाही, तर कवित्व कसे करू? कविता कशी करावी, व्युत्पत्ती काय आहे, हे मला काहीच माहिती नाही. तेव्हा स्वामींनी त्याच्या तोंडात विभूती शिंपली आणि त्या विप्राला ज्ञान झाले. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून स्तोत्र करण्यासाठी उभा राहिला. स्वामी, मी आपल्या सेवेसाठी पात्र नाही. मायामोहाच्या अंधकारी बुडलो होतो, म्हणून स्वामी चरणांची आठवण येत नव्हती. संसार हे एक मायेचे जाळेच आहे. त्यात जो फसला तो सर्वच विसरला. 84 लक्ष वेळा जनन मरण होऊनही यातून सुटण्याचा मार्ग दिसत नाही. या विविध योनीत जन्म घेताना स्वेदज वगैरे किडा, मुंगी, पशु, पक्षी, स्थावर, जंगम, मनुष्य योनीतही गुरु सोय न कळणारी जन्मे कित्येक भोगली. त्यातही विशेष ब्राह्मण जन्म पण मूर्ख होऊन काय उपयोग? मनुष्य जन्म हाच मुळी पंखातून रक्तमासांच्या चिखलातून होत असतो. माता पित्याच्या संपर्कातून मातेच्या गर्भात उपजलो. 5 दिवस सोन्याच्या रसाला उकळ्या फुटल्याप्रमाणे गर्भात उकळत होतो. पुढे एक जीव झालो व 15 दिवस तसाच राहिलो. त्या अवस्थेत तुझी आठवण कशी येणार? कारण त्यावेळी मला पंचेंद्रिय नव्हती. पहिल्या महिन्यात केवळ पिंडाभास, दुसऱ्या महिन्यात 2 पाय आणि मस्तकाचा आकार आला.
तिसऱ्या महिन्यात सर्व अवयव प्राप्त झाले आणि नवद्वारे झाली. 2 कर्ण, 2 नासिका छिद्र, 2 डोळे, गुद व मूत्रमार्ग अशी पंचतत्वाची एकी झाल्यावर प्राण आला. असे 9 महिने तोपर्यंत मातेच्या गर्भातही अनेक कष्ट सहन केले. मातेचे उष्ण, कटू, तीक्ष्ण खाण्यामुळे मला दाह होत असे. अक्षरश मी लोळत असे, तेव्हाही तुझी आठवण आली नाही. नंतर जन्म झाला आणि जे आयुष्य आहे त्याच्या अर्धनिद्रेमध्ये वृथा जाणार असे लिहिले. उरलेल्या अर्ध्यात 3 भाग झाले: बालपण, तरुणपण आणि वार्धक्य. बालपणीचेही कष्ट फार होते. आता नुसती आठवण काढली तरी छातीस धस होते. अंथरुणावर माझ्याच मलमूत्रात लोळत पडलो तरी कळत नव्हते. पोट दुखले म्हणून रडू लागलो तर माता मला भूक लागली समजून स्तनपान देई. भुकीने रडू लागलो तर पोट दुखत असेल समजून तोंडात औषध घाली. पाळण्यात घालून झोपवले तर पाठीला डंक लागे. पुन्हा रडलो तर गंडा दोरे घालीत. असे अनेक कष्ट सहन केले. अशी 12 वर्षे गेली, पण तुझी आठवण आली नाही. पुढे तारुण्य आले. अंगी मत संचारला. गुरु, माता, पिता यांची निंदा करू लागलो. परस्त्रीवर दृष्टी देऊ लागलो. तिथे कुळाकुळाचाही विचार उरला नाही. दीपावर पतंग झेप घेतो तसा इंद्रियाच्या स्वाधीन झालो. असे तारुण्य गेले. म्हातारपणी श्वसकास त्रास देऊ लागले. दात पडले, खाता येईना, कान गेले, ऐकू येईना, अंगाला कंप सुटला. प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधमतः स्मरणं कुतस्ते असे एका संस्कृत कवीने म्हटले आहे. बालपणी अज्ञान, तरुणपणी मद, मत्सर, दंभादी, षड्रिपूंचा प्रभाव आणि वार्धक्यात जराव्याधी यामुळे ईशचिंतन घडत नाही. हे अगदी सार्वत्रिक सत्यच नंदीनामा ब्राह्मण स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे. ईशचेवीची सदाचाराची सवय अगदी बालपणापासूनच लावावयास पाहिजे याची आवश्यकता येथे अधोरेखित केली आहे. गुरुकुलवासातील शिक्षा पद्धती या दृष्टीने खरोखर स्तुत्य आहे. ती पद्धती मोडल्यापासूनच विद्या, विनय, बंधुभाव आणि एकूणच मानवीय विकास मोडकळीस आला आहे. श्री गुरूंनी येथे त्याच्या काव्याला प्रशस्तीपत्र दिले व कवीश्वर असे त्याला नामाभिमान दिले. स्वसंवेद्य असे वर्णनही उत्तम काव्यच असते. त्याला इतर साधनसंभाराची गरज नसते. हेही या निमित्ताने जाणवावे. श्री गुरुजवळ आणखी एक कवी होते, नरसिंह. त्यांना कवित्वाचे स्फुरण कसे झाले हे सांगा असे नामधारक म्हणाले. 45व्या अध्यायाची समाप्ती एका कवीच्या प्रतिष्ठेने झाली. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. अध्याय 46. दुसरा कवी कवीश्वर. श्री गुरूंची काव्यावर फार प्रीती होती. हे ज्ञानाचे अधिष्ठानच असतात. त्यामुळे ज्ञानीजनांचा पुरस्कार करणे, त्यांचा मान वाढवणे हे त्यांच्या कार्यात अध्यारतच आहे. ज्ञान ही अगाध आणि ईश्वरा एवढीच सर्वव्यापक वस्तू आहे. त्यामुळे आपल्याला येते कळते तेवढेच भांडार आहे असे वाटण्यात अज्ञानच आहे. आपल्याला येते त्याचे कौतुक व्हावे, त्यालाच पुरस्कार मिळावा, इतरांना कळते येते ते फारसे महत्त्वाचे नाही असे समजणेही अज्ञानाचेच लक्षण आहे. असो, श्री गुरु तर अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा मोजणे शक्य नाही. स्वतःच ते ज्ञानरूप आहेत. कारण वेद वित्त ब्राह्म विद्भवती. वेद जाणणारे म्हणजेच ज्ञानी, जाणकार, ब्रह्म कळणारेच असतात. 4 वेदांच्या 4 महावाक्यापैकी एका वेदाचे महावाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म. ज्ञान हेच ब्रह्म. ज्ञान आणि ज्ञानी हा अंशी सारखाच अभेद आहे. हा अभेद आहे तेच गुरु. अशा या श्री गुरूंना एकदा त्यांच्या भक्तांनी हिपर्गे नावाच्या गावात गुरुपूजनासाठी नेले. पूजा केली. त्या गावात कल्लेश्वर नावाने शिवालय होते. तेथे नरकेसरी नावाचा ब्राह्मण त्याची पूजा अर्चा करी आणि रोज नवनवी 5 कवने करीत असे. काव्यपूजा ही एक पूजा होत असतेच. त्याची कल्लेश्वरावर नितांत भक्ती होती. त्या वाचून तो कशालाच मानत नसे. त्याचे कवित्व छान असल्यामुळे लोक त्याला म्हणत, अरे श्री गुरूंना कवित्वाची आवड आहे, एखादे कवन त्यांच्यावरही कर. तो म्हणे, मी कल्लेश्वरालाच माझे सर्वस्व मानले आहे. शिवाय अनेक देव असताना मनुष्याची स्तुती कशी करू. असे म्हणून तो पूजेसाठी गेला. पूजा झाल्यावर त्याला आपसुकच झोप लागली. नित्य नियमाप्रमाणे पूजा झाल्यावर 5 कवने करण्याचे विसरून तो झोपी गेला. झोपेत त्याला स्वप्न पडले. स्वप्नात त्याने पाहिले की कल्लेश्वराच्या लिंगाच्या ठिकाणी श्री गुरुमूर्ती दिसू लागली व ते आपल्याला विचारित आहेत, तू माझी का पूजा करतोस. षोडशोपचारे पूजा केली व त्याचे मन स्थिर झाले. थोड्या वेळाने जागृत झाला आणि आश्चर्य करू लागला. खरेच नरसिंह मुनी अवतारी आहेत व त्यांचीच आपण पूजा केली. मनात निश्चय केला आणि दर्शनाला आला. येताच लोटांगण घालून विनंती करू लागला, स्वामी महाराज कृपा करा. तुमचे रूप मी ओळखू शकलो नाही. प्रपंच मायेचा हा फास आहे. खरे तर तुम्हीच विश्वाधार आहात.
हे जाणूनच मी शरण आलो आहे. प्रत्यक्ष तुम्हीच निधान असता इतरत्र का जावे? कल्लेश्वर आणि तुम्ही एकच आहात, मग तुम्हाला सोडून कसे राहू? माझी इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली आणि कल्लेश्वरांनीच दर्शन दिले. आता तुम्हाला सोडून जाणार नाही. श्री गुरु लोकांना म्हणाले, पहा, आम्ही प्रत्यक्ष असताना याने म्हणे स्वप्नात आमची पूजा केली व कवित्वही केले. श्री गुरु म्हणाले, कल्लेश्वर आम्हाला श्रेष्ठच आहे, तिकडे जा. तो म्हणाला, प्रत्यक्ष चरणांचाच वियोग होणे नाही. तो तिथेच राहिला. गुरूंनी त्याला कवीश्वर संबोधले. अशा रीतीने 2 कवीश्वर श्री गुरूंजवळ सेवेत राहिले. श्री गुरु प्रसन्न झाल्यावर सर्व काही साध्य होते असे नामधारकाला सिद्ध म्हणाले. इथे कवीश्वर महिमा नावाचा 46वा अध्याय समाप्त झाला. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 47. अष्टरूप धारण. नामधारकाने पुन्हा प्रश्न केला. महाराज, मागे गाणगापुरात 2 कवींना श्री गुरूंनी पुरस्कृत केले. पुढे कोणती कथा घडली ते सांगा. श्री सिद्धमुनी म्हणाले, गुरुचरित्र ऐकण्याची तुझी इच्छा आहे. तू खरेच बुद्धिवान आहेस, यामुळे तुझे कल्याणच होईल. अशीच एक कथा आहे. श्री गुरूंचे गाणगापूरला वास्तव्य असताना दीपवाळीचा सण आला. श्री गुरूंना आपल्या घरी पूजेसाठी बोलावणे करण्यास शिष्य मंडळी आली. प्रत्येकजण माझ्याच घरी भिक्षा करा अशी विनंती करू लागले. आपल्याकडे एक मन आहे, संत साधू येती घरा, तोची दिवाळी दसरा. दिवाळी दसरा हे भारतीयांचे सर्वात मोठे सण. ज्यांची अन्नान्न दशा आहे ते सुद्धा गोडधोड खावे, सण साजरा करावा, आनंद मानावा असा आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. सुस्थितीतील लोकांचा तर तो उत्सवच असतो. आता संत साधू सत्पुरुष सर्वच उपाधी तोडक्या पडतील असे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामीच गुरु म्हणून लाभले आणि त्यांना दिवाळीसाठी घरी नेणे शक्य झाले, तर कोण करंटा ती संधी गमावी. म्हणूनच 7ही शिष्य श्री गुरूंना आपल्या घरी दीपवाळी करण्याचा आग्रह करू लागले. गुरु माऊलीच ती म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे येऊ. कुणालाच विश्वास पटेना. सगळ्यांना येतो म्हणतात. कुणी भरोसा करून तयारी करावी. तयारी वाया गेली तर हाच व्यवहार परमार्थात बाधक ठरतो. शबरीने वर्षानुवर्ष रामाच्या पूजेची तयारी केली. दरवेळी मागची वाया जावी. पुन्हा तेवढीच तयारी, तेवढाच उत्साह, तेवढी श्रद्धाभक्ती वाया जाण्याचा व्यवहारी विचार अश्रद्धा निर्माण करतो आणि अश्रद्धेने केलेले कोणतेच कर्म फळाला येत नाही. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्त असे भगवद्गीतेतही सांगितले आहे. श्री गुरु त्यांना अज्ञानी म्हणतात. वस्तुतः आम्ही येऊ असे आश्वासन श्री गुरूंनी दिल्यावर त्यावर विश्वास ठेवणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. ते न करता शिष्य म्हणू लागले, स्वामी, गरीब श्रीमंत असा भेद करून आम्हाला आवेरू नका. दुर्बल सोडून श्रीमंताकडे गेलात तर आम्ही गंगेत प्राण त्याग करू. कसेही सांगितले तरी यांना कळणारच नाही. हे जाणून श्री गुरूंनी प्रत्येकाला वेगवेगळे बोलावून कानात तेच सांगितले. प्रत्येकालाच विश्वास वाटला. एवढ्यात गावकरी मंडळी आली. स्वामी, ऐन दीपावळीत आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती केली. श्री गुरु त्यांना म्हणाले, आम्ही दीपवाळी तुमच्यासोबतच साजरी करू. दिवाळीच्या दिवशी मंगलस्नान करण्याची वेळ आली. श्री गुरूंनी 8 रुपये घेतली. गाणगापुरी व इतर 7 शिष्यांच्या घरी सण साजरा केला. सगळेच आनंदले. कार्तिक पौर्णिमेला सर्वजण दीपाराधनेस आले आणि स्वामी माझ्याकडे आल्याचे सांगू लागले. आल्याची खून पटवू लागले. गावकरी म्हणाले, स्वामी इथेच होते. सर्व भक्तांना श्री गुरूंची आगाध लीला लक्षात आली. 8 रुपये घेऊन त्यांनी सर्वांची तृप्ती केली. सिद्ध प्राप्त झालेल्यांना हे शक्य आहे आणि मादी अष्टसिद्धी मध्ये हे साध्य करता येते. सद्गुरूंच्या वचनावर अविश्वास मानू नये आणि श्रद्धावान लभते श्रेयम असा संदेश देऊन 47व्या अध्यायाची समाप्ती झाली. दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 48. शूद्रावर कृपा. सिद्धमुनी म्हणाले, श्री गुरुचरित्र सांगताना मलाही फार आनंद होत आहे. श्री गुरूंची विविध चरित्रे ऐकून त्यांचे सर्व जातीत भक्त झाले होते. गाणगापूरला असाच एक शूद्र भक्त होता. त्याचीही श्री गुरूंवर श्रद्धा दृढावली होती. आत्तापर्यंत त्याने अनेक चरित्रे ऐकली असावीत. असे गुरु रोज सहजच दिसतात म्हणून तोही नित्यनियमाने नमस्कार करीत असे. या शूद्राचे शेत संगमाच्या मार्गात होते. शूद्र आपल्या कर्माविषयी तत्पर होता. शेती हा त्याचा चरितार्थाचा व आवडीचा विषय होता. तसेच तो प्राधान्यक्रमाचा होता. शेतात जाणे, शेतीची कामे करणे हा त्याचा नित्य नियम होता. श्री गुरु मठातून संगमावर जाणार, स्नान अनुष्ठान करून परत माध्यान्हकाळी मठात येत असे. जाण्या येण्याचा त्यांच्या मार्गात शूद्र शेत होते. साहजिकच ते त्याच्या शेतातून परत येत. श्रद्धास्थान असलेले स्वामी रोज भेटत असल्यामुळे तोही नित्यनियमाने नमस्कार करण्यासाठी शेतातून धावत येई.
नमस्कार करी निघून जाई. एके दिवशी श्री गुरु त्याला म्हणाले, तुझी काय इच्छा आहे? नित्य नमस्कार का करतोस? तो म्हणाला, काही नाही स्वामी, माझ्या शेतावर आपली अमृतवृष्टी असावी व्हावी ही इच्छा. भौतिक विषयात रमलेला जीव भौतिक सुखाचीच इच्छा करणार. प्रत्यक्ष परमेश्वर द्यायला आला तरी त्याला त्याच्या कोशापलीकडे काय दिसणार? मागणेही काय मागावे? सर्वेपी सुखी न संतु, अशी मागणी करायलाही सर्व जैविक भाव व्हावा लागतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी महाराज त्याच्या शेताकडे निघाले. म्हणाले, काय पेरले शेतात? शूद्र म्हणाला, जोंधळा पेरला आहे. पीक पोटऱ्यात आले आहे. आपली कृपा झाली तर पोटभर घास मिळेल. शेताजवळ आल्यावर श्री गुरु म्हणाले, एक सांगितले तर तू ऐकशील? शूद्र म्हणाला, हो, तुमचा शब्द मला प्रमाणभूत आहे. नंतर स्वामी म्हणाले, ठीक आहे, मी आता संगमावर जात आहे. मध्यान्हपर्यंत परत येईल तोपर्यंत सर्व पीक काप. असे सांगून श्री गुरु संगमावर गेले. शूद्राने पीक कापण्याची तयारी केली. त्याची पत्नी मुले त्याला वेळ लागले म्हणून अडवू लागली. गावचे अधिकारीही समजून सांगू लागले, पण तो म्हणाला, गुरूंचा आदेश शिर सावध्य असतो, तिथे इतर तरकट करू नये. शेत साऱ्याची भीती असेल तर आत्ताच देतो. सर्वांचे प्रयत्न विफल झाल्यावर त्याला शेत कापण्याची परवानगी मिळाली. श्री गुरु परत येईपर्यंत पीक कापून तो गुरूंच्या वाटेत उभा राहून वाट पाहू लागला. श्री गुरु येताच नमस्कार करून तुमच्या आज्ञेप्रमाणे शेतातील पीक कापल्याचे वर्णन केले. श्री गुरु म्हणाले, अरे उगाच कापलेस, मी सहजच म्हणालो. शूद्र म्हणाला, गुरूंचे सहज बोलणेही अमृता समानच असते. माझ्या मनात अन्य भाव नाही. ठीक आहे, तुझा विश्वास आहे तर तुला लाभही होईल. असे म्हणून श्री गुरु मठात आले. सोबत शूद्रही आला. त्याचे आप्त त्याला नावे ठेवू लागली, रडू लागली. तो म्हणाला, काळजी करू नका. गुरुवाक्य कामधेनू असते. काही कारण असल्याशिवाय श्री गुरूंनी असे सांगितले नाही. माझ्यासारखाच विश्वास ठेवा. गुरु हे शिवस्वरूप असतात. शिव म्हणजे मंगल, पवित्र, सत्य असते. काही दिवस गेले आणि अतिथंड वारं वाहू लागले आणि अवकाळी मूळ नक्षत्राचा पाऊस पडला आणि गावातील सर्व पिके नासली. मूळ नक्षत्रावर म्हणजे साधारणतः मार्गशीर्ष मासात पाऊस नसतो. उलट त्यानंतर येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला म्हणजे पौष पौर्णिमेला नवधान्याची पूजन असते. म्हणजे पुढे साधारण महिनाभरात पीक तयार होत असते. अशा वेळी पाऊस पडल्यामुळे भरत आलेले दाणे काळे होतात. संपूर्ण गावात अशी स्थिती झाली. शूद्र शेतात मात्र कापणी केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी अनेक शाखा फुटल्या. ग्रामीण भाषेत त्याला हरगडी म्हणतात. अशा प्रत्येक शाखेस एक एक कणीस लागल्यामुळे मुळातल्या एका देठाला 18 कणसे लागून त्याचे पीक शतपट झाले. इथे साधा निसर्ग चक्राचाच विचार केलेला आहे. अवकाळी पाऊस अनेकदा पडतच असतो, तथापि त्याचा योग्य उपयोग कसा करून घ्यावा हे सद्गुरू कृपेचे फळ आहे. ही काही अंधश्रद्धा नव्हे, मात्र ज्ञानी माणसाच्या बोलावर विश्वास ठेवणे हे शब्दप्रामाण्य आहे. पुढीलांचा अनुभवाचा असाही एक लाभ होत असतो. प्रत्येक वेळी आपणच प्रयोग करावा, अनुभव घ्यावा, निरीक्षणे करावी, अनुमाने काढावी असा कालक्षेप प्रत्येकाला शक्य नसतो. शूद्राने भक्ती केली, श्रद्धेने आदेशाचे पालन केले, श्री गुरूंच्या ज्ञानाचा लाभ मिळवला, यालाच कृपा म्हणतात. शूद्रही संमती होता. त्याने शेतसारा वगैरे भरून अधिकचे धान्य ब्राह्मणांना गरजूंना वाटले आणि गुरुभक्ती करणाऱ्याला मार्गही दाखवला. श्री दत्तात्रय हे अत्यंत सोवळे दैवत असले तरी शूद्रावरही कृपाच करीत होते. कर्माचरण आणि धर्माचरण भिन्न असते हेही मत प्रस्थापित केले. इथे 48व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 49. गाणगापूर महात्म्य. आता नामधारक सिद्धमुनींना विचारत आहेत की ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तीचे एकीकृत मानवी अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला का राहिले? या भारतभूमीवर पवित्र अशी असंख्य तीर्थे आहेत, तरीही श्री गुरूंची गाणगापूरवर काय प्रति होती? गाणगापूरचे असे कोणते महत्त्व आहे, कृपया सांगा. सिद्धमुनी म्हणाले, सविस्तर सांगतो, ऐक. आश्विन वद्य चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी ही दीपवाळीची पर्वणी आहे. श्री गुरु शिष्यांना म्हणाले, अशा पर्वणीस गया, प्रयाग, वाराणसी त्रिस्थळीचे स्नान करावे. चला आपण जाऊ. शिष्य म्हणाले, तत्पूर्वी यात्रेची पूर्वतयारी करावी लागेल. गुरु म्हणाले, अरे आपल्या गावाजवळच सर्व तीर्थे आहेत, तयारी कशाला करता? चला म्हणून शिष्यांना घेऊन ते श्री गुरु अमरजा संगमामध्ये स्नान केले. शिष्यांना सांगू लागले, या संगमाचा महिमा फार मोठा आहे. येथे अष्टतीर्थे आहेत. प्रयागी स्नान केल्यासारखेच हे स्नान आहे. हे ऐकून शिष्य म्हणाले, अमरजा नदी कशी कुठून आली ते सांगा. श्री गुरु सांगू लागले, जालंधर पुराणातील ही कथा आहे. जालंधर नावाचा एक दैत्य अत्यंत उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांना जिंकून इंद्रपुरावर ताबा मिळवला.
इंद्रादिक देवांनी ईश्वरांना वृत्तांत कथन केला तेव्हा ईश्वराने अमृत मंत्र उच्चारून एक घट दिला. त्या पाण्याच्या प्रभावाने देवांना अमृतत्व प्राप्त झाले. तो उदक कुंभ घेऊन जात असता काही भाग जमिनीवर सांडला. त्यातून जो प्रवाह निर्माण झाला तीच ही अमरजास नदी आहे. भीमा नदीशी संगम झाल्याने ती प्रयागासारखी पवित्रता पावली. येथे स्नान केल्याने अनेक पापांचे परिमार्जन होते. ग्रहण पर्वकाली कार्तिक माघ मासात येथे स्नान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते. अनेक व्याधींचा निराश होतो. येथील अश्वत्थाचे कल्पवृक्षाचे पूजन करून संगमेश्वराची पूजा करावी. इथे श्री गुरूंनी संगमेश्वराला महेश्वराला नमन करण्याची पद्धती सांगितली. नंदीला नमस्कार केला. चंडस्थानी महादेवाला नमस्कार करावा. नंतर सव्य घालून सोमसूत्रापर्यंत जावे. परत येऊन पुन्हा नंदीला नमस्कार करून उरलेली प्रदक्षिणा करावी. असे 3 वेळा करून नंतर नंदीच्या वृषभस्थानी डावा हात ठेवावा. उजव्या हाताची पहिली 2 बोटे अंगठा आणि पहिले बोट 2 शिंगावर ठेवून त्यातून शिवाचे दर्शन घ्यावे. असे नमस्कार करणारा इंद्रपदाला प्राप्त होतो. पुढे अर्ध्या कोसावर वाराणसी तीर्थ आहे. हे तीर्थसुद्धा परमेश्वराने त्याच्या भक्ताच्या विनंतीवरून निर्मिले. एक भारद्वाज गोत्राचा ब्राह्मण अत्यंत शिवभक्त होता. त्याला शंकराने प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्याला 2 भाऊ, एक ईश्वर दुसरा पांडुरंगेश्वर. शिवदर्शनाने हा देवभान विसरलेला बालोन्मत्त पिशाच्यवत वागणारा, त्यामुळे लोक त्याला पिशाच्य म्हणत असत. एकदा या पिशाला सोडून दोघे बंधू काशी यात्रेस जाण्याची तयारी करू लागले. तो म्हणाला, विश्वेश्वर माझ्याजवळ आहे, तुम्हाला दाखवतो. इतक्या सहज काशी विश्वेश्वराची यात्रा होणार असेल तर उगाच कष्ट कशाला, असे म्हणून ते दाखव म्हणाले. त्या बंधूने स्नान करून ध्यान केले. ईश्वर जवळ आले. त्यावेळी ईश्वराला हा विप्र म्हणाला, येथे आमच्या सर्वांसाठी काशी पाहिली. ईश्वर भोळा ठीक म्हणाला. तेथेच मणिकर्णिका कुंड निर्माण झाले. उत्तर वाहिनी दिसली. विश्वेश्वराची मूर्ती प्रगट झाली. त्या कुंडातून निघालेले पाणी भगीरथीसारखे दिसू लागले. त्यामुळेच अमरजा भीमा यांच्या संगमामुळे या स्थानाला त्रिवेणी संगमाचे महत्त्व प्राप्त झाले. ब्राह्मण म्हणाला, आता काशीला नका जाऊ. दरवर्षी यात्रा इथेच करा. इथे स्नान करताच महादोषांचे शालन होईल. असे सांगून श्री गुरूंनी त्यांची बहीण रत्नाई हिलाही बोलवले. तिला म्हणाले, हे भगिनी, तू मागील जन्मी 5 मांजरांचा वध केलास. भांड्यात मांजरी व्याली होती. ते न पाहता तू पाणी घालून ते चुलीवर ठेवलेस. त्यामुळे तुला कुष्ठ झाले. हे ऐकून रत्नाई म्हणाली, देवा, मी आता जीवनाला उबगले, कंटाळले आहे. तुझ्या दर्शनाने मुक्त व्हावे अशी इच्छा आहे. श्री गुरूंनी तिला पापविनाशी तीर्थात रोज स्नान करीत जा असे सांगितले. 3 दिवसात तिचे कुष्ठ संपले. आम्ही प्रत्यक्ष पाहिले असे श्री सिद्धांनी नामधारकास सांगितले. इथे श्री गुरूंनी कर्मभोग सांगितला. जन्मांतरे कृतं पापम व्याधिरूपेण पीडती. या वचनाप्रमाणे रत्नाईला व्याधी झाली. तीर्थस्नानाने पापक्षालन झाले व ती मुक्त झाली. नंतर श्री गुरूंनी तेथील सर्व तीर्थांचे वर्णन केले. त्या कारणानेच गाणगापूर हे स्थान पवित्र आहे. त्यामुळे आम्ही येथे निवास केला असे सांगितले. गाणगापूर महात्म्य वर्णन करून इथे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितलेल्या श्री गुरुचरित्र आख्यानाच्या 49व्या अध्यायाची समाप्ती केली. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय 50वा. रजकाची कथा. मागे रजकाची कथा आपण ऐकली होती. श्रीपाद अवतारामध्ये त्याला राज्यप्राप्तीचा वर दिला होता. वृद्ध शरीर सोडून त्याने वैदुरा नगरीत म्लेच्छ जातीत जन्म घेतला होता. पुढील अवतारात तुला भेट देऊ असे आश्वासनही त्याने मिळवले होते. आता तो राज्यपदावर आरूढ होऊन ऐश्वर्य संपन्न असे जीवन जगत होता. यवन जातीत जन्मूनही पूर्वजन्मातील संस्कारामुळे तो देवद्विजांची निंदा करीत नसे. उलट दानधर्म करणे, विप्रावर भक्ती करणे, देवालयांना क्षती न पोहोचवणे असे पुण्यात्म वर्तन करीत असे. त्याच्या दरबारात त्याचे धर्मगुरू होते. ते स्वतःचे धर्माप्रमाणे वाग, ब्राह्मणांचा द्वेष कर, हाच आपला धर्म आहे, तू धर्मविरोधी वर्तन करतोस असे परोपरीने सांगत असत. सर्व चराचराला जडचेतनाला देव मानणारे हे ब्राह्मण मूर्ख आहेत असेही सांगून पाहिले. पण राजा म्हणे, तुम्हीच तर अनुरेणूमध्ये अल्ला वसत असल्याचे सांगितले. त्याविरुद्ध आता का मत देत आहात? ही सारी सृष्टी ईश्वर निर्मितीच आहे. एक माती, पण कुंभार त्याची अनेक प्रकारची भांडी करतो. गायी अनेक जिन्सी असल्या तरी दूध मात्र सारखेच असते. त्यानुसारच देह वेगवेगळे असले तरी त्यात असलेला आत्मा, त्यात असलेले चैतन्य एकच असते. त्याचप्रमाणे ब्राह्मण यवन असा भिन्नभाव करू नये. माणसाची बुद्धी स्थिर नाही. त्याला अनेक विकल्प येतात, अनेक व्यवधाने असतात. त्यासाठी चित्त एकाग्र व्हावे म्हणून ध्यानासाठी प्रतिमा पूजा करतात. त्याची निंदा करण्यासारखे काय आहे? असा शुद्ध बुद्धी राजा पूर्वसंस्कारामुळे झाला होता. कर्मफळ पुढच्या जन्मीही अनुभवास येते याचा हा दृष्टांत आहे. श्रीपाद तर अवतारच होते.
त्यांनी रजकाला पुनर्जन्म दिला, राज्य दिले. इतकेच नव्हे तर श्रीपादांच्या पुढल्या अवतारात श्री नरसिंह सरस्वतीच्या वेळी भेट होईल व तुला स्मरण होईल असाही वर दिला. अर्थात पूर्वजन्म, पुनर्जन्म, कर्मविपाक हे भारतीय तत्त्वज्ञानाने मानलेले सिद्धांत दुर्लक्षण्यासारखे नाहीत. पुनर्जन्माची अनेक उदाहरणे 20व्या-21व्या शतकात प्रकाशात आली आहेत. पाश्चात्यांनी सुद्धा याला दुजोरा दिला आहे. तेव्हा हा सिद्धांत सर्व माध्यमांनी जनसामान्यांच्या मनात पुन्हा एकदा रुजवला तर सदाचार वाढून कायद्याचे व पोलिसाचे काम नक्कीच कमी होऊ शकते. असो, या राजाच्या मांडीला एक जखम होती. राजवैद्य अनेक प्रकारची औषधी योजना करू लागली, पण स्फोटक कमी होत नव्हता. इकडे श्री नरसिंह सरस्वती स्वामींना आता राजा येईल, यवन राजा येणार म्हणून सर्वसामान्यांना त्रास होऊ शकतो असा विचार आला. त्यांनी आपल्या शिष्यांना बोलावले. म्हणाले, सध्या ईश्वर नाम संवत्सर सुरू आहे. सिंह राशीला गुरु आहे, म्हणजे सिंहस्थ म्हणतो तो काळ. या पर्व काळात गौतमी तीर्थाची यात्रा करणे पुण्यप्रद असते. त्यासाठी तयारी करा. हे ऐकून शिष्यांना वाटले यवन राजा येणार आहे. या संकटातून स्वामीच आपले रक्षण करोत. त्या यवन राजाने ब्राह्मणांना विचारले, सर्व औषधी उपाय संपले, आता काय करू? विप्र म्हणाले, पूर्वजन्मीच्या पापाचे हे व्याधिरूप असते व हे दान धर्म तीर्थाचरण केल्याने नष्ट होत असते किंवा एखाद्या सत्पुरुषाची कृपा झाली तरीही पापक्षालन होऊ शकते. त्यासाठी एखादा दृष्टांत सांगावा म्हणाला. विप्र म्हणाले, पापविनाशी तीर्थाला सहज म्हणून जा. कारण यवन राजा तीर्थयात्रेला जातो म्हणणे लोकाचाराविरुद्ध होऊन जातिक्षोभ होऊ शकतो. तिथे जाऊन एकांत स्थळी स्नान करा. हे ऐकून राजाला आनंद झाला. राजा तिथे आला. सोबतच्या सर्वांना सोडून एकटाच पापविनाश तीर्थास गेला. स्नान करतानाच एक संन्यासी तिथे आले. त्यांना पाहून राजाने आदराने वंदन केले व मांडीवरचा स्फोटक दाखविला व उपाय विचारू लागला. एखाद्या महानुभावाच्या दर्शनाने बरे होईल. यती म्हणाले, त्यासाठी त्याला एक कथा सांगितली. अवंती नगरीच्या राज्याची तेथील एक विप्र दुराचारी होता. वेश्येच्या घरीच राहत होता. एकदा तिथे एक सत्पुरुष आला. त्याची या दोघांनी सांग्रसंगीत पूजा केली, भोजन दिले, श्रमपरिहार केला. प्रसन्न होऊन तो सत्पुरुष निघून गेले. पुढे हे दोघे विप्र वेश्या कालानुसार मरण पावले. तो विप्र पूर्वजन्मात राजाच्या पोटी आला. त्याच्या सवतीने द्वेषाने विप्र राणीच्या गर्भात असतानाच मातेला विष दिले. त्यामुळे त्या राणीला व बालकाला जन्मतच दुर्धर व्याधी झाली. राजाने तिला अरण्यात सोडून दिले. अरण्यात अत्यंत दुःखित अवस्थेत फिरताना तिला एक मंदिर दिसले. तहानेने व्याकुळ झालेली ती राजपत्नी दुःखी बाळाला घेऊन पाण्याची याचना करू लागली. तेथील गुराख्याने तिला राजगृही जाण्याचा मार्ग दाखवला. तो वैश्य राजा धनवान व पुण्यवान होता. त्याने तिला आश्रय दिला. काही दिवसांनी ते बालक गतप्राण झाले. राजपत्नीने आकांत मांडला. पतीने टाकले, आता पुत्र तरी रक्षण करील अशी आशा असताना आलेला हा प्रसंग अत्यंत दुर्धर होता. तेवढ्यात तेथे ऋषभयोगी आला. त्याने तिला खूप समजावले. जन्ममरण हा निसर्गक्रम आहे आणि जीवन हे पाण्यावर आलेल्या बुडबुड्यासारखे अस्थिर आहे. बुडबुडा फुटू शकतो, त्यामुळे जीवन शाश्वत मानू नये. आपापल्या पूर्वकर्मानुसार जन्म, मरण, जरा, व्याधी हे देहाला चिकटलेलेच असते. त्यामुळे ज्याचा त्याचा कर्मभोग संपला की तो देह सोडणारच. मागे राहणाऱ्याने त्याचा उगाच शोक करू नये. जीवन जगणे हाही एक प्रकारे भोग भोगणे प्रकार आहे. त्यामुळे एखाद्याचे आयुष्य वाढण्याची अपेक्षा करणे म्हणजे त्याचे कर्मभोग वाढविणेच नाही काय. त्यामुळे आल्याचा उत्सव व गेल्याचा शोक करू नये. इतके सांगूनही राजपत्नीचे रडणे थांबेना. माताच ती त्या योग्याला विनंती करून म्हणाली, पुत्र म्हणजे माझा प्राणच होता. आता तरी मी जगून काय करू? असे निर्वाण अंतकरण पाहून ऋषभयोगीने भस्म काढून त्या बालकाच्या अंगावर प्रोक्षण केले. त्याचबरोबर ते बालक उठून बसले. त्या राजपत्नीचेही ऋण नष्ट झाले. हा योगी म्हणजे त्या विप्रवेश्येच्या घरी सेवा घेतलेला साधू होता. हे वेगळे सांगणे नको. त्या पूर्वजन्मीच्या सेवेमुळे तो आता त्यांना पावला व त्यांच्या जन्माचे सार्थक झाले. अशी महानुभावाच्या दर्शनाची महती राजाला सांगून गाणगापूरला परमपुरुष आहेत, त्यांच्याकडे जावे म्हणजे तुझा स्फोटक जाईल असे सांगितले. मग तो यवनराजा मजल दरमजल करीत गाणगापूरला आला व इथे एक तापसी आहेत, ते कुठे भेटतील असे ग्रामस्थांना विचारू लागला. ग्रामलोक घाबरले. यवनराजा श्री गुरूंची चौकशी करीत आहे म्हणून त्यांना भीती वाटू लागली. राजा म्हणाला, घाबरू नका, मला त्यांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हे ऐकल्यावर ग्रामस्थ म्हणाले, श्री गुरु संगमावर अनुष्ठानास गेले आहेत, माध्यान्हाला मठात येतील. राजा सर्व दलाला बाजूला सारून एकटाच संगमावर गेला. दुरून श्री गुरु दृष्टी पडताच तो मेन्यातून खाली उतरून पायी जाऊ लागला. जवळ येऊन श्री गुरूंना नमस्कार करून दूर उभा टाकला. त्याला पाहता श्री गुरु म्हणाले, अरे रजका, इतकी दिवस कुठे होतास? आमचा शिष्य असूनही इतके दिवस भेटला नाहीस. असे ऐकताच राजास पूर्व जन्मवृत्तांत आठवला. साष्टांग नमन करून
तिरिकाने रडू लागला. नानापरीने विनवू लागला. स्वामी महाराज, माझी उपेक्षा का केली? मी राज्यभोगामध्ये बुडून तुमची चरणसेवा विसरलो. लच्छनच्या जन्माला घातल्यामुळेही आपल्यासारख्यांची सेवा करू शकलो नाही. आता मात्र मी ऐश्वर्याला उबगलो. आता राज्य पुरे. राजस्फोटक झाला, त्याने मीही व्यथित आहे. हे ऐकून श्री गुरु हसून म्हणाले, कुठे आहे स्फोटक? दाखव. पाहतो तो तिथे काहीच नाही. राजा प्रसन्न झाला, म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने ऐश्वर्य भोगले, तुमच्या कृपेने व्याधी निघाली. आता कृपा करून माझे पुत्र कलत्र ऐश्वर्य यावर अमृतदृष्टी टाका, म्हणजे कृतार्थ होईल. स्वामींनी ते मान्य केले. त्याच्या नगरात आले, त्याची मनोकामना पूर्ण केली. राजा म्हणाला, स्वामी, आता राज्य नको, तुमची चरण सेवा द्यावी. श्री गुरु म्हणाले, आता आपली भेट श्री पर्वतावर होईल. तुझ्या पुत्राला राज्यकारभार सोपवून भेटावे असे. श्री गुरु म्हणाले, आता यात्रेचे निमित्त करून श्री पर्वती जावे व गुप्त राहावे. प्रगट रूपाने यात्रा करावी व गुप्त रूपाने गाणगापुरास राहावे. असा विचार केला. म्लेच्छ राज्य झाले, त्यामुळे अनेक बाधा होतील. एका राजाचे पाहून अनेक जण इच्छापूर्तीसाठी येतील, लोक त्रस्त होतील, असे शिष्यांना सांगून श्री गुरु गुप्त झाले. रजकाचा उद्धार करून 50व्या अध्यायाची समाप्ती झाली. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. अध्याय नाही, दोन अध्याय 51. समाधिगमन. राज्य म्लेच्छक्रांत झाले, म्हणून श्री गुरूंनी गुप्त राहण्याचा विचार शिष्यांना बोलून दाखवला आणि यात्रेसाठी निघाली. सर्व भक्त बोलावू आले. प्रत्येकजण दुःख करू लागला. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणू लागला, आम्हाला सोडून जाऊ नका. नित्य तुमच्या दर्शनाने आमची पापे दूर जात होती व तुमच्या कृपाप्रसादाने सर्व मनोकामना पूर्ण होत होत्या. त्यामुळे तुम्हीच आमचे माता पिता होता. आता आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही कुणाकडे जावे? सर्वांचा धावा ऐकून स्वामी म्हणाले, चिंता करू नका, आम्ही याच गावात राहतो. अमरजा संगमी नित्य स्नान करू, माध्यान्हाला मठात येऊ, पण गुप्त रूपाने. लौकिक रूपाने आम्ही श्री शैल यात्रा करणार असलो तरी जे आमची निष्ठेने सेवा करतील त्यांना आम्ही येथेच प्रत्यक्ष दर्शन देऊ. प्रातस्नान कृष्णेमध्ये करून औदुंबर क्षेत्रीय अनुष्ठान करू. माध्यान्ह समयाला भीमातीरी येऊ. अमरजा संगमात स्नान करून मठात निर्गुण पूजा घेऊ. संगमावरचा अश्वत्थ हा कल्पवृक्षच आहे, त्याची पूजा करताच मनोकामना पूर्ण होतील. अश्वत्थाचे पूजन करून मठात यावे, तिथे मी निर्गुण पादुका ठेवीन, त्याचे पूजन करावे. येथील चिंतामणीची पूजा विघ्न हरणारी आहे. असे उपदेश करीत करीत स्वामी निघाले. सोबत असलेल्या शिष्यांना त्यांनी परत जाण्यास सांगितले. परत येऊन भक्तांनी पाहिले तो श्री स्वामी तिथे बसलेले असले. त्यांनाही खात्री पटली. पुढे पाताळ गंगेपाशी येऊन श्री गुरूंनी शिष्यांना सांगितले, फुलांचे आसन करा. श्री गुरूंच्या आज्ञेने शिष्यांनी विविध जातीची फुले आणली. कर्दळीच्या पानामध्ये वेष्टून त्याचे आसन तयार केले व गंगेत सोडले. शिष्यांना दुःख झाले, अंतकरण जड झाले. श्री गुरु म्हणाले, दुःख करू नका, मी कुठेही जात नाही, गाणगापूरलाच आहे, असा विश्वास ठेवा. असा निर्धार मनात ठेवून भजनान्यांचा घरीच मी आहे, असे सांगून श्री गुरु त्या आसनावर बसले. कन्या राशीला गुरु असताना बहुधान्य राम नाम संवत्सर होते. उत्तरायण शिशिर ऋतू माघ मास आणि कुंभ संक्रांत अर्थात माघ वद्य प्रतिपदा शुक्रवार या दिवशी श्री गुरूंनी प्रयाण केले. प्रसाद पुष्पे पाठवू असे आश्वासन दिले. ती फुले प्रसाद म्हणून ठेवा, याचे नित्य पूजन करा, तुम्हाला ऐश्वर्य लाभेल. तसेच माझे पुढे राग रागिण्या जाणून जो गायन करील त्यावरही मी प्रसन्न राहीन. आमची गायनावर प्रीती आहे, त्यामुळे नित्य गायन करणारे माझे प्रिय भक्त होतील. माझे चरित्र रोज वाचन करतील, ऐकतील. त्यांचे घरीही अखंड लक्ष्मी वास करील. काही वेळाने नावेकरी आले. त्यांनी श्री गुरुदर्शन झाल्याचे सांगितले. इतक्यात 4 प्रसाद फुले वाहत आली. मुख्य शिष्यांनी ती घेतली. त्यात सायनदेव साखरे, नरहरी कवी, स्वतः सिद्ध नंदी या 4 जणांनी फुले घेतली. एवढे चरित्र हे नामधारका तू ऐकलेस, त्यामुळे तुझे दुःख दारिद्र्य पळून गेले असे समज. हे गुरुचरित्र श्रवण करणे, चिंतन करणे पवित्र आहेच, पण चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. हे चरित्र त्यांच्याच प्रसादाने लिहून पूर्ण झाले. त्यांचेच चरणी अर्पण करतो. श्री गुरु समाधी गमनाचा प्रसंग वर्णन करणारा हा 51वा अध्याय इथे पूर्ण झाला. श्री दत्तात्रयार्पणमस्तु. जन्माचा घेऊ आधी. अध्याय 52. प्रसाद प्राप्ती. श्री गुरु श्री शैल यात्रेला निघाल्यावर गाणगापूरला काय घडले ते सांगा, अशी विनंती नामधारकाने श्री सिद्धांना केली.
वस्तुतः ही कथा किंवा हा अध्याय समाधी गमनाच्या अध्यायातच काहीसा समाविष्ट आहे, पण तिथे शिष्यांना व इतर भक्तांना केलेला उपदेश काहीसा सविस्तर यावा म्हणून पुन्हा हा विस्तार आहे असे वाटते. श्री गुरुचरित्रासारखा सिद्ध ग्रंथावर असे काही अक्रम विचार प्रकट करणे हा काही माझा या ग्रंथोपक्रमाचा उद्देश नाही. माझी बौद्धिक पातळी ही ती नाही किंवा माझ्या चिंतनाच्याही कक्षेबाहेरही ती गोष्ट आहे. तथापि वर्णन साधर्म्यामुळे जे वाटले ते लिहिले असो. श्री गुरु शैल्य पर्वतावर जाण्यासाठी निघाल्यावर नागरिक जन धावत श्री गुरूंजवळ आले आणि सर्वजण प्रार्थना करू लागले. स्वामी, आम्हाला वाटते आपण अवतार समाप्त करीत आहात. पर्वत यात्रेचे केवळ निमित्त आहे. तुमच्या दर्शनाने अनेक पातकांचे दहन होत आहे. आता आमचा त्राता कोण आहे? आपल्यामुळे गाणगापूर हे गाव वैकुंठपूर झाले होते. आता आपण नसाल तर दिवा नसलेल्या देवळात उदासवाणे होईल. माता पिता बंधू इष्ट सर्व काही आपणच म्हणून आमची कालक्रमणा चालत होती. आता आमचे कसे होणार? असे म्हणता म्हणता सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले होते. त्या सर्वांचे सांत्वन करून श्री गुरु म्हणाले, मी काय म्हणतो ते नीट ऐका. आजपर्यंतच्या आमच्या कार्यकाळात झालेल्या लीलामुळे आमची कीर्ती दूरदूर पसरली आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक आमच्या दर्शनासाठी येथे येतील. त्याचा तुम्हाला लोकांना त्रास होईल. त्यामुळे आम्ही गुप्त होत आहोत. ज्यांना ज्यांना दृढ भक्तिभाव आहे त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊ. लोकांना सांगण्यासाठी आम्ही श्रीशैल यात्रेस जातो आहोत, पण मठात आमच्या निर्गुण पादुका ठेवू. त्या तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. शिवाय अश्वत्थ वृक्षही आहेच. संगमात स्नान करून अश्वत्थाचे पूजन करावे, नंतर पादुकांची पूजा करावी, म्हणजे तुमचे सर्व इष्ट होईल. असे म्हणून श्री गुरु निघाले. सोबत अनेक जण गेले. ते परतून मठात आल्यावर श्री गुरूंना आसनावरच बसलेले दिसले. त्यामुळे श्री गुरु वाक्याचा पडताळा आला. भक्त आनंदले. नंतर त्यांनी पुष्पांचे आसन केले. ते गंगा प्रवाहावर स्थापन केले. त्यावर ते बसले. शिष्यांना म्हणाले, आता आम्ही गुप्त होतो. आनंद स्थानी गेल्याचे खून म्हणून फुले पाठवतो. त्यांची पूजा करताच देव प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे गायन कीर्तन करणाऱ्यावरही माझी कृपा राहील. असे म्हणून गुरु गुप्त झाले. काही वेळाने नावाडी परत आले. ते म्हणाले, पैल तीरावर आम्ही एक संन्यासी दंडधारी पाहिले. पायात पादुका व दिव्यांबर अंगी होते. त्यांनी नरसिंह सरस्वती मुनी भेटले म्हणून सांगा असा निरोप दिला. नामधारकाने प्रश्न केला, शिष्य किती होते? सिद्ध म्हणाले, त्यांची गणती शक्य नाही, पण संन्यास घेतलेले कृष्ण, बाळ, सरस्वती हे मुख्य होते. त्यांनी आश्रम घेऊन प्रचार केला. सायनदेव, नंदी, नरहरी व मी यांनी फुले घेतली, मस्तकावर धरली. गुरुप्रसाद दृष्टी पडला म्हणून नामधारकही आनंदला. असे श्री गुरुचरित्र सिद्धांनी नामधारकास सांगितले. गुरुप्रसाद प्राप्तीचा हा 52वा अध्याय ते संपन्न झाला. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. काय करू? अवतरणी काय? दोनच पाणी. दोनच पाणी. अध्याय 4. दत्तात्रय अवतार. सिद्धांनी नामधारकास गुरु महिमा सांगताना विनोद झाल्याचा उल्लेख मागे 3ऱ्या अध्यायात केला. नामधारकाने काय विनोद झाला असा प्रतिप्रश्न सिद्धांना केला. सामान्यतः अलीकडे विनोद हा एक विडंबनाचा भाग आहे किंवा विडंबन म्हणजेच विनोद असा दृढ अर्थ झाला आहे. मराठी भाषेत अनेक शब्द आहेत ज्यांनी आपला मूळ अर्थ गमावलेला आहे. अतिवापर, अस्थानी वापर, साहित्याचे आचार प्रयोग करणारे नवसाहित्यिक हे त्याला कारणीभूत आहेत. आपल्या चालीरीतीमधील सुद्धा अनेक गोष्टी सोयीने वापरून परंपरेचे रूप धारण करून बसल्या आहेत. आता पुढच्या पिढीत मात्र एखाद्या जाणत्याने त्यात बदल किंवा मूळ कायदे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला शास्त्रात रूढीर बलियसी हे ऐकावे लागते. असो, विनोद म्हणजे ललित साहित्यातील एक शिष्ट अलंकार आहे. विनोद म्हणजे थोडी गंमत झाली, फसगत झाली अशा अर्थाने इथे सिद्धांनी विनोदाचा उल्लेख केला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे तीनही देव अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया हिची पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी आले आणि त्यांचा तो प्रयत्न फसला म्हणून ती विनोद कथा आहे. इथेही नामधारकाच्या प्रश्नाला सिद्ध कथा सांगताना अत्रि ऋषीपासून सुरुवात न करता अत्रि संभवापासून किंवा तोच कसा झाला इथून सांगतात. अत्रि ऋषींच्या पूर्वजांपासून कथा सांगतात. पूर्वी आपो नारायणांना सृष्टी करण्याची बुद्धी झाल्यामुळे त्यांनी हिरण्यगर्भ अंड निर्मिले. ते फुटून ब्रह्मांड झाले. ब्रह्मदेवाचे 1 वर्ष त्याच अवस्थेत होते. त्या मानाने आपले 365 दिवसांचे वर्ष इंग्रजी तारखेने होते. तिथीनुसार चांद्रवर्ष गणना 354 दिवसांचे होते वगैरे. परंतु ब्रह्मवर्षाच्या मानाने 1 सेकंदाचे बरोबर नाही. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदिवस तितकीच रात्र. या मानाने महिना व वर्ष एवढ्या काळानंतर त्या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली.
मग एक तुकडा त्याची पृथ्वी झाली. मग 14 भुवने निर्माण केली. भू भुव स्वह मह जन तप सत्य अशी 7 वरची भुवने आणि अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल अशी 7 खालची भुवने, ही 14 भुवने निर्माण केली आणि सृष्टी रचनेसाठी 7 मानसपुत्रांची निर्मिती केली. लोकनियुक्त राजसत्तेच्या उतरंडीची असते तशीच ही अवस्था आहे. विविधाधिकार समर्थपणे राबविण्यासाठी, विविध कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी हे सूत्र कुठेही परिणामकारक आहे. तर या 7 मानसपुत्रांची नावे अशी होती: मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वसिष्ठ. या 7मधील जे अत्री तेथून पुढे गुरुपीठाचे निर्माण आहे. या अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनसूया होते. अनसूया म्हणजे जिच्या जवळ कसलीच असूया नाही ती. आपण मात्र बोलीभाषेत तिची अनुसूया करून टाकली. अनसूया म्हणजे सईच्या सोबती असणारी अनुचर. किती मोठे विडंबन! ही अनसूया अत्यंत पतिव्रता धर्माने राहणारी होती. पतिसेवा हेच तिचे व्रत होते. पतीच्या कोणत्याही कार्यात तन मने करून सहभागी होणे, पतीच्या विरुद्ध एकही वर्तन न करणे हेच पतिव्रत्याचे लक्षण आहे. अशीच वागणूक अनसूयेची असल्यामुळे तिला तिच्या कर्मनिष्ठेमध्ये सूर्याची उष्णता, अग्नीची दाहकता, वायूची शीतलता आणि भूमीची उच्चनीचता कशाचाही अडसर येत नसे. कारण तिच्या मुखातून शापवाणी निघाली तर त्रिलोकही भस्म झाला असता. तिला ह्याच गुणामुळे स्वर्गातील देवदेवतांनाही आपापल्या स्थान रक्षणाची चिंता लागली. कुणाचेही स्थान तिने मागितले तर मिळालेच असते. तथापि अनसूया पतिव्रता असल्यामुळे तिला पतिनिरूपाविषयी काहीच करणार नाही हाच विचार ब्रह्मा विष्णू महेशांना आला नाही. प्रत्यक्ष देवांना काही विचार न येणे अशक्य आहे, पण कार्य घडायचे असेल तर कारणही असावे लागते. त्रिमूर्तीच्या अवतारासाठी हे कारण दाखविले असावे. ब्रह्मा विष्णू महेशांनी तिचा व्रतभंग करण्याची तयारी केली आणि अत्री ऋषींच्या आश्रमात आले आणि म्हणाले: हे अनसूये, आम्ही अत्यंत दूरवरून इथे आलो आहोत. तुमच्या आश्रमात अतिथींना इच्छा भोजन देता हे ऐकले होते, त्यामुळेच आम्ही आलो आहोत. अतिथी हा शब्द इथे आला. वर मी असा उल्लेख केला आहे की आपण वेगवेगळ्या कारणांनी अनेक शब्द निरस केले किंवा त्यांचे मूळ अर्थ गमावून बसलो आहोत. अतिथी असा शब्द आहे. कोणत्याही समारंभात आपण प्रमुख अतिथी असा उल्लेख फार आवर्जून करत असतो. पाहुणा असा हा खेडवळ शब्द उच्चारण्याऐवजी अतिथी फार सुसंस्कृत साहित्यिक शब्द म्हणून वापरला जातो. पण अतिथी म्हणजे अचानक आलेला. अतिथी, तिथी म्हणजे ठरलेली. या उपसर्गाने तिथे नकारार्थक उत्पन्न होतो, अभाव उत्पन्न होतो. अर्थात अतिथी म्हणजे अनाहूत, अचानक बोलावता आलेला. या अर्थाने प्रमुख पाहुण्यांचा उपमर्दच होतो, पण तो वक्त्याला कळत नाही, पाहुण्यालाही कळत नाही आणि हीच परंपरा चालू राहते. छापील निमंत्रण पत्रिकेत ही आग्रहाने प्रमुख अतिथी, अतिथी संपादक असे उल्लेख करताना आपण स्वतःच्या लेखनाचा गौरव मिरवित असतो. अतिथींना विनमुख न पाठवण्याचे व्रत असल्यामुळे आमच्या इच्छेप्रमाणे आपण आम्हाला भोजन द्याल असे ब्राह्मणरूपी त्रिदेवाने सांगितले. वर असेही म्हणाले की आम्ही फार भुकेले आहोत. अंघोळी वगैरे येताना नदीवरूनच करून आलो आहोत. ऋषींना येण्यास फार वेळ लागेल, तेव्हा आम्हाला लवकरच वाढून द्या. ऋषीपत्नीने विचार केला आणि व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांना जेवण वाढले. याचकांनी दुसरी अट घातली: हे सती, तू अत्यंत सुंदर आहेस अशी कीर्ती आम्ही ऐकली आहे. तेव्हा आमच्या मनात असे आले आहे की तू आम्हाला विवस्त्र होऊन वाढावे, म्हणजे तुझे रूप आणि गुण या दोहोंचा आस्वाद आम्हाला घेता येईल. ऋषीपत्नी चिंतेत पडली. अट मोडावी तर व्रतभंग होईल, तो संतर्पणाचा. अट मानावी तर व्रतभंग होतो, पातिव्रत्याचा. कारण परपुरुषापुढे विवस्त्र होणे हे पतिव्रतेचे लक्षण नाही आणि हे कळण्यासाठी कोणतेही शास्त्र पाहावे लागत नाही. व्रतपालन हे संयमित वागणे आहे. ते कठीणच असते. त्याचा भंग होईल किंवा त्याच्या पालनात अडथळ्याप्रमाणे प्रसंग येतच असतात. प्रत्येक वेळी ती सत्व परीक्षाच असते असे नाही. मात्र त्यातून मार्ग काढूनही व्रत पाळणे हे अनेकदा बुद्धी कौशल्याचेच काम आहे. इथेही अशी अडचण आली असता सती अनसूयेने तिच्या बौद्धिक कौशल्याने त्यावर मात केली. तिने विचार केला: माझे मन स्वच्छ आहे, माझ्या पतीच्या तपश्चर्येचे सामर्थ्य माझ्या पाठीशी आहे. शिवाय भोजन देत असताना कोणतीही स्त्री ही मातृरूप असते. भर्तृहरीने पत्नीचे लक्षण वर्णन करताना भोज्येषु माता असेच म्हटले आहे. भोजन वाढताना पत्नी मातेसारखी असणे याचाच व्यत्यास म्हणजे प्रत्येक स्त्री जेवण वाढताना माता असते. हा विचार करून अनसूयेने वाढायला सुरुवात केली आणि 3ही देव बाळरूप झाले. ही संकल्पसिद्धी आहे. अशा रीतीने 3 बाळे आश्रमात पाहिल्यावर अत्री ऋषींनी विचारणा केली, पण अंतर्ज्ञानाने अर्थात मनोमन जाणले की हे त्रिमूर्ती आहेत. त्या बालकांचे भरणपोषण अनसूया मातेने केले. नंतर ब्रह्मदेव हे चंद्ररूप झाले.
ईश्वर दुर्वास ऋषी झाले आणि श्री विष्णू हे दत्तरूप होऊन आश्रमात राहिले. ही दत्तमूर्ती दत्तात्रय नावानेच प्रसिद्ध झाली. हे मूळ पीठ आहे. इथूनच पुढे दत्त परंपरा निर्माण झाली. नामधारक सिद्ध मुनींना वंदन करून म्हणाले, दत्तात्रयांचे हे मूळ पीठ आहे. तेथून पुढे अवतार परंपरा कशी झाली ते मला सांगा. दत्तात्रयांचा हा पहिला अवतार आहे. या अवतारातील पुढील कार्य अध्यायात वर्णन केले आहे. अध्याय 4 येथे समाप्त झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 53 अवतरणिका. श्री गुरुचरित्राचे 52 अध्याय ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदात रमले. चरित्र ऐकता ऐकता तो इतका तल्लीन झाला की त्याचे देहभान नष्ट झाले. योग विद्येचे भाषेत ध्यान व समाधी अवस्था यालाच म्हणत असावेत. त्याचे शरीर ताठ झाले. रोम रोम शहारू लागला आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. कंठ अवरुद्ध झाला. त्याचे अष्टसात्विक भाव तिथे जागृत झाले. हे पाहून सिद्ध सुखावले. त्यांना समजले नामधारकाची समाधी लागली आहे. पण हा असाच समाधी अवस्थेत राहिला तर श्री गुरुचरित्राचे ज्ञान याच्याजवळच राहील. त्यातून लोककल्याण कसे साधता येईल. अनुभूती एखाद्यालाच येते. त्याविषयी जर इतरांना शब्दज्ञान करून दिले नाही तर अभक्तीचा अंधार कसा मिटेल. म्हणूनच ज्ञानीजनांनी परमेश्वर चरणी दृढ चित्त ठेवावे, परंतु समाजात मात्र इतरांप्रमाणे वागावे. संत दिसती सारखे परंतु असती निराळे असे वचनही आहे. श्री सिद्ध मुनींनी नामधारकाला हलकेच प्रेमाने जागविले. त्याला म्हणाले, तू विचारलेस, मला आठवले, अशी ही अमृतवाणी आहे. यामुळे त्रिविध तापाचे हरण होते. नामधारक देहावर आला, हात जोडून उभा टाकला व म्हणाला, मला अजूनही चरित्र श्रवणाची पिपासा आहे. श्री गुरुचरित्राची अवतरणिका मला सांगा. म्हणजे सर्व कथा अनुक्रमाने पुन्हा स्मरतील. लोकोपकार करणारे सिद्ध म्हणाले, ऐक, प्रथमपासून सारांशाने तुला अवतरणिका सांगतो. प्रथम अध्यायात मंगलाचरण सर्व देवांचे स्मरण केल्याने श्री गुरूंचे दर्शन होते. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मोत्पत्ती सांगून सत्य, त्रेता, द्वापर व कली या चारही युगांचे स्वभाव व त्यानुसार त्या त्या युगात माणसांचे वर्तन कसे असेल हे वर्णन व दीपकाने केलेली गुरूंची सेवा सांगितली. अंबरीश दुर्वास महिमा तिसऱ्या अध्यायात कथन केला. चतुर्थ अध्यायात पतिव्रता अनुसयेला त्रैमूर्तीचा लाभ झाला. श्री दत्तात्रय अवतार कथा यात कथन केली. श्रीपाद हा दुसरा अवतार व श्रीपादांची तीर्थयात्रा 5व्या अध्यायात आहे. 6व्या अध्यायात गोकर्ण महिमा लिंग स्थापना, 7व्यामध्ये चांडाळीचा उद्धार, शनी प्रदोष व्रत महिमा व मातापुत्रांना उपदेश करून ज्ञान दिले ते 8व्या अध्यायात. रजकाला राज्य देण्याचे आश्वासन देऊन पुढे दर्शन देऊ असे 9व्या अध्यायात वर्णिले. तेथे श्रीपाद गुप्त झाले. 10व्या अध्यायात एका ब्राह्मणाला जीवदान दिले. त्यानंतरच्या 11व्या अध्यायापासून श्री नरसिंह सरस्वतीचे चरित्र वर्णन आहे. इथे कारंजाला माधव आंबा यांचे घरी त्यांनी जन्म घेतला. 12व्यात आई व इतरांना ज्ञान सांगून संन्यास घेतला. काशीला गेले व उत्तरेची यात्रा केली. परत येऊन मातापित्यांची भेट घेतली. पोटदुखीच्या विप्राची व्याधी निवारली तो 13वा अध्याय. सायनदेवाला भयमुक्त केले 14व्या अध्यायी. 15व्या अध्यायात शिष्यांना तीर्थांची माहिती दिली. तीर्थयात्रेस पाठवले व स्वतः गुप्त झाले. 16व्या अध्यायात ब्राह्मणाला ज्ञान देऊन भिलवड्डीला आले. तेथे मूर्ख ब्राह्मण जीभ कापित होता. त्याला विद्या देऊन शांतविले 17व्या अध्यायात. 18व्या अध्यायात दरिद्री ब्राह्मणाच्या घरचा गेवडा उपटून त्याला श्रीमंत केला. 19व्यात औदुंबर वृक्षाचा महिमा सांगून गाणगापुरास गेले. 20व्यात स्त्रीचा संबंध काढून पुत्र दिले व ज्ञानही दिले. 21व्यातही तीच कथा आहे. 22व्या अध्यायात वंद्या महिषीला दुभती केले. 23व्यात त्रिविक्रम कथा आहे. राक्षसाचा उद्धारही यातच आहे. त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दाखवून गर्वहरण केले 24व्यात. 25व्या अध्यायात नेच्छांपुढे वेद म्हणणारे विप्र त्रिविक्रमाला छळीत होते. त्यांना घेऊन तोही श्रीगुरूंपाशी आला. समग्र वेद रचना 26व्या अध्यायात कथन केली. 27व्यात शूद्रमुखी वेद वधून ब्राह्मणाला शाप दिला. त्या पतिताला 28व्यात धर्माधर्म सांगितला. भस्म प्रभाव 29मध्ये सांगून राक्षसाचा उद्धार केला. 30व्यात एका स्त्रीचा पती मेला असता तिला अनेक प्रकारे समजाविले. 31व्यात हीच कथा आहे. त्या स्त्रीला स्त्रीधर्म समजावून सांगितला व 32व्यात पती जिवंत केला. रुद्राक्ष धारण महिमा 33व्यात. रुद्राध्याय महिमा 34व्यात करून राजपुत्र उठविला.
35 मध्ये कचदेवयानी वृत्तांत व सोमवार व्रत कथन केले. 36 मध्ये ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणाला त्याच्या पत्नीने परान्न भोजनाला नेले, त्याला कर्ममार्ग सांगितला. 37 मध्ये स्त्रियांचे धर्मब्राह्मणाला ब्रह्मकर्म सांगून वरदान दिले. भास्कर ब्राह्मणाने तिघांपुरते अन्न शिजविले, त्यात अन्न संतर्पण केले. 38 मध्ये 60 वर्षाच्या गंगा नावाच्या स्त्रीला पुत्र दिला, तो 39व्या अध्यायात. नरहरींच्या हाताने शुष्क काष्टाला संजीवनी देऊन त्याला कुष्ठमुक्त केले. 40 मध्ये ईश्वर पार्वती संवाद सायनदेवाकडून गुरुसेवा व काशी यात्रा निरूपण 41व्यात सांगितले. 42व्या अध्यायात सायनदेव पुत्र कलत्रासह त्याला वर दिला. 43व्यात अनंतव्रत कथा वर्णन केले. 44व्यात तंतुकार भक्ताला श्री पर्वत दर्शन घडविले. 45 कुष्टी ब्राह्मण तुळजापूरहून आला, त्याला स्वास्थ्य देऊन वर दिला. 46व्या अध्यायात कल्लेश्वर अत्यंत नरहरी कवीला शिष्य केले. 47व्या अध्यायी दीपवाळी सणाला 60 ठिकाणी जाऊन गाणगापुरी राहून दीपवाळी केली. 48व्यात शूद्राचा जोंधळा कापून तो शतपटीने वाढवून दिला. अमरच्या संगमाचे महात्म्य, रत्नाबाईचे कुष्ठ निवारणे 49व्या अध्यायामध्ये सांगितले. 50व्या अध्यायात राजाचा स्फोटक बरा केला, श्री पर्वत प्रयाण केले. 51 व 52व्यात पृथ्वीवर पापवृत्ती वाढल्याचे सांगून गुप्त झाले. अशी अनेक कथानके आहेत. त्यातील काही कथा निवडून केवळ 52 अध्यायच इथे सांगितले आहेत. या अवतरणिकेचाही जप केला तरी श्री गुरुप्राप्ती होईल असा सिद्धांचा विश्वास आहे. आता श्री गुरुचरित्र पारायणाची पद्धती सांगत आहे. शुचिर्भूत होऊन सप्ताह केल्यास अनेक लाभ होतात. पारायण काळात खोटे बोलणे, विषय सेवन करणे वर्ज्य आहे. पहिल्या दिवशी 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 21 पर्यंत, तिसऱ्या दिवशी 29 पर्यंत, चौथ्या दिवशी 35, 5व्या दिवशी 38 पर्यंत, 6व्या दिवशी 43 पूर्ण, 7व्या दिवशी 53 पूर्ण अशी पद्धती आहे. ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड असा त्रिदिनात्मक प्रकारही चालतो. पारायणानंतर उत्तरांग पूजन, ब्राह्मण सुवासिनी भोजन करावे. श्री गुरूंचे दर्शन होण्यास हा उत्तम उपाय आहे. अवतरणिकेचा हा 53वा अध्याय इथे संपला. श्री उपसंहार. श्री गुरुचरित्र हा धार्मिक ग्रंथ आहे. त्यातील लीलांचे पारायण करून भक्तीला दृढ करावे व मुक्तीला प्राप्त व्हावे असा ग्रंथोद्देश आहे. उपसंहार हा ग्रंथ लक्षणाचा भाग असला तरी तो परीक्षणाच्या दृष्टीने परीक्षणातही बहिरंग परीक्षण व अंतरंग परीक्षण असे भाग करता येतात. उपक्रम उपसंहार आदी भागांचा विचार केला तर बहिरंग परीक्षणाची व्याप्ती वाढते. धार्मिक अधिष्ठान असलेल्या या चरित्र ग्रंथाचे म्हणूनच भावनिक पातळीवर अंतरंग दर्शनच जाऊन आंतरिक पातळीवर मनन चिंतन करण्यासाठी आहे. देश, काळ, स्थिती याचा काल सापेक्ष विचार करून उपासना मार्गातील मर्यादित समाज मनाची धारणा दृढ करणे, जागृती निर्माण करणे आणि सदाचाराचा प्रचार करणे हा त्यावेळचा मूळ हेतू आहे. आज ती आणि तशीच परिस्थिती नाही, मात्र ती उन्नयनाकडे अग्रेषित न होता तिचा वेग हा वैयक्तिक, मानसिक, सामाजिक पातळीवर विरुद्ध दिशेकडे होत आहे. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने जे वाङ्मय आवश्यक आहे त्यातील श्री गुरुचरित्र हे मूर्धन्य आहे. त्यातील काही भागावर असलेल्या मर्यादामुळे ते सार्वत्रिक उपयोगापासून दूरच राहिले. हा एक बंध मोकळा करावा आणि ते सर्वतोमुखी व्हावे या सदहेतूने मी काही भागाचा संकोच केला. माझी अपेक्षा जर या ग्रंथामुळे सफलत्वाकडे मार्गस्थ झाली तर हा दोष सर्व संचिरात्व आणि समदर्शित्व प्रत्यंतराला आलेच आहे. तरीही काशी क्षेत्र तीर्थयात्रा निरूपण, वेद विवरण, कर्मकांड या विवरणातून प्रगट होणारी पावित्र्याची, सोहळ्याची, ओवळ्याची अकारण भीती व त्यापोटी सोयीस्करपणे श्री गुरुचरित्र बाजूला ठेवण्याची वृत्ती कमी होऊ लागली. तरी हेही नसे थोडके. श्री गुरुचरित्रात काही चमत्कृतीपूर्ण उल्लेख आहेत. उदाहरणार्थ क्षणात श्री गुरूंसह शिष्यांचे श्री पर्वत यात्रेत जाणे, मृत व्यक्तीला परमेशाकडून पुढील जन्मेचे आयुष्य उसने मागून आणणे, रोग बरा करणे, संबंध पळवणे वगैरे. याला प्रत्यक्ष प्रमाणवादी किंवा विज्ञानवादी थोतांड, खोटे, कपोल, कल्पित वगैरे काहीही म्हणू शकतील. मात्र पातंजल युगात या क्रिया घडणे शक्य असल्याचे वर्णन येते. तारकम सर्वथा विषय अक्रमचेती विवेकज ज्ञानम. विभूती पाद प्रकरणातील हा 54वा मंत्र आहे. त्यानुसार अक्रम विवेकज्ञान हा योग साधला तर सर्व क्रम नियम टाळून
कुठेही जाणे पाहणे वगैरे शक्य होते. वैद्यक क्षेत्रात काम करणारे पुण्याचे डॉक्टर प.वी. वर्तक योगाभ्यास धुरंधर आहेत. त्यांनी 10 ऑगस्ट 1975ला समाधी अवस्थेत मंगळ ग्रहावरील सडक शेवाळे वगैरे पाहिले व ते तसे नमूद करून प्रसिद्ध केले. त्यानंतर 11 वर्षानंतर 1986मध्ये कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू मध्ये वैज्ञानिकांनी शोध लावला, हा प्रकाशित केला. हा भाग व प.वी. वर्तकांच्या पातंजल योग दर्शन विज्ञान निरूपण या पुस्तकात प्रकाशित झाला. ऋषीमुनींच्या नाही तर विज्ञाननिष्ठांच्या निरूपणावर विश्वास ठेवून योगिक क्रिया मान्य झाल्या तरी आमचा कार्यभाग साधतो. योगाने हे साध्य होते हे लक्षात घेणे शेवटी महत्त्वाचे आहे. याच योगविद्येद्वारे श्री गुरूंनी जनकल्याणाच्या गोष्टी केल्या आहेत. विज्ञानवाद्यांनीही ते कुणीतरी अनुभवलेले इतरांनी शब्दप्रामाण्याने मानणे आत्मकल्याणकारीच ठरेल याची खात्री बाळगून मार्गक्रमण करावी आणि लाभान्वित व्हावे. शुभम भवतु. सारिका नाही पंचपदी होते मग त्याला आहे